शतेषु जैतेश्वर सहस्त्रेचे पंडिता वक्ता दशसहस्त्रेषु. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, शंभरातून एक पैलवान जन्माला येतो, हजारातून एक पंडित जन्माला येतो आणि 10,000तून एक वक्ता जन्माला येतोय. मग वक्तृत्व कलेमध्ये आपण निपुण होण्यासाठी वक्तृत्वामध्ये 10,000तून एक यावं लागतं, असं प्रबोधनकारांचं म्हणणं आहे. मग आपण पाहिलं, या देशामधलं समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शैक्षणिक धोरण या सगळ्या याच्यामध्ये वक्त्याला एक अनन्यसाधारण महत्वाचं आहे. आणि वक्ता हा या देशामधला एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून जगामध्ये समोर येतो आणि वक्तृत्वाच्या भरोशावरच ते येणाऱ्या पिढीचं नवं नेतृत्व उभं करतं. मग या देशातल्या राजकारणामध्ये अनेक नेते आपण बघितलं, जे नेते पक्षाच्या, पार्टीच्या, इलेक्शनच्या तोंडावर ऐन एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व बजावताना आपण पाहतो, ते अर्थातच ते सगळे वक्ते म्हणून आपण गणल्या जातो आणि जे वक्ते असतात तेच उत्तम नेतृत्व करत असतात. वक्तृत्व प्लस कर्तृत्व इज इक्वल टू नेतृत्व हे आयुष्यातील यशस्वीतेचं साधं सूत्र आहे आणि त्या सूत्रासाठी स्वराज्य वक्ता अकादमी आज या ठिकाणी 2 तासाचा मास्टर क्लास घेत आहे. कशासाठी? तर तुम्ही हजारो लाखो लोकांसमोर तुम्हाला बोलता यावं आणि हजारो लाखो लोकांसमोर बोलत असताना तुमच्या भाषणावर सर्वत्र कौतुक व्हावं, तुमच्या भाषणाची सर्वत्र चर्चा व्हावी आणि त्या चर्चेमधून तुम्ही एक नवा वक्ता म्हणून उदयास यावं. खरं तर राजकारणात काम करणाऱ्यांनो, प्रमोद महाजन साहेब म्हणायचे, नहीं बोलने वाला इंसान नेता होगा कि नहीं ये तो मैं नहीं जानता, लेकिन बोलने वाला इंसान रातों रात नेता बन जाता है. राजनीतिक करियर में और कोई क्वालिफिकेशन की आवश्यकता हो ना हो, अगर हाथ में माइक हो और बोलने की कला हो तो आदमी यूं ही रातों रात नेता बन जाता है. मग आपण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणातील व्यक्तिमत्व पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला माहित आहे, आपल्याला आठवतात कोण? तर बाळासाहेब ठाकरे आठवतात, बरोबर ना? राज ठाकरे आठवतात, बरोबर ना? आपल्याला प्रमोद महाजन आठवतात, बरोबर ना? गोपीनाथजी मुंडे आठवतात, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला विलासराव देशमुख आठवतात. एवढंच नाही, तर एक मुलगा जो कमवा आणि शिका या योजनेत काम करत होता. कमवायचं आणि शिकायचं, कमवायचं आणि शिकायचं हा ज्याच्या जीवनाचा अट्टास होता. अरे कमवलं तर शिकता येईल, कमवलंच नाही तर काय शिकावं हा ज्याच्या जीवनामध्ये एक मोठा 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 विषय होता. म्हणून तो कर्मवीर भाऊराव पाटलांच्या योजनेमध्ये कमवा आणि शिका या माध्यमातून शिकायला लागला, कमवायला लागला. पण कमवता कमवता शिकता शिकता लक्षात आलं, अरे मेहनत फार होत आहे पण मोबदला फार कमी मिळतोय. अशा वेळेस काय केलं पाहिजे? अरे या मेहनतीचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणून तो मुलगा मुख्याध्यापकांकडे गेला, मुख्याध्यापकांकडे मागण्या मांडल्या. मुख्याध्यापकांकडे एवढ्या प्रभावीपणे त्या मुलांनी आपल्या मागण्या मांडल्या की त्या मुख्याध्यापकाला वाटलं, अरे हा मुलगा अत्यंत सुंदर वक्तृत्व करतोय, अत्यंत प्रभावीपणे मुद्दे मांडतोय, त्याच्या मुद्द्यामध्ये ताकद आहे, शब्दांमध्ये ताकद आहे, आवाजामध्ये दर्जा आहे. आणि त्या मुलांनी मग विद्यालयाकडून, महाविद्यालयाकडून जर वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला तर तो मुलगा यशस्वी होणार नाही. तर त्या मुलाला वाटलं आणि त्या मुलाला वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायला लागलं पाहिजे आणि तो मुलगा वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायला लागला, वक्तृत्व सभेचे भाषण करायला लागला, भाषण गाजवायला लागला आणि हे सगळं करत असताना त्या मुलाच्या वक्तृत्व स्पर्धेची छाप एवढी पडली की त्या मुलाला राजकीय नेते भाषणाला बोलवायला लागले. राजकीय नेत्यांच्या भाषणामध्ये तो जायला लागला, राजकीय नेत्यांच्या सभा घ्यायला लागला, राजकीय नेत्यांच्या सभेमधून स्वतःला सिद्ध करायला लागला. इतर उमेदवारांना त्यांच्या भाषणामुळे धाकधूक वाढायला लागली. त्यांचं भाषण झालं की यांच्या मतदारसंघात परिवर्तन होत आहे, त्यांच्या मतदारसंघात बदल होत आहे, हा विजयी होत आहे, तो पराभूत होतोय. हे सगळं तो मुलगा बघत होता, त्याच्या वक्तृत्वाची ताकद निर्माण करत होता आणि मग त्याला लक्षात आलं, अरे जर माझ्या वक्तृत्वामुळे हा निवडून जातोय, तो पडतोय, तो निवडून जातोय, हा पडतोय, एवढं सगळं जर माझ्याच भाषणामुळे होत आहे तर मग मी 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 स्वतः का नाही? मित्रांसाठी जे बोलतो ते मी जर स्वतःसाठी बोललो तर मला का लोक स्वीकारतील नाही? म्हणून तो मुलगा तासगाव कवठे महांकाळ या विधानसभेमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि तोच मुलगा या राज्याच्या गृहमंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचतो. त्या मुलाचं नाव आहे स्वर्गीय आर पाटील. वक्तृत्वातून नेतृत्व उभं केलं. बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण भाषणामधून आपला पक्षाला उभारी दिली. राज ठाकरेंनी संपूर्ण भाषणामधून पक्ष उभा करायचा धाडस केलं. प्रमोद महाजन भाषणामुळेच देशाच्या पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून त्या काळात गणले जात होते. म्हणूनच
प्रमोद महाजन म्हणतात कि नहीं बोलने वाला इंसान नेता होगा कि नहीं ये तो मैं नहीं जानता, लेकिन बोलने वाला इंसान रातों रात नेता बन जाता है राजनीतिक करियर में। और कोई क्वालिफिकेशन की आवश्यकता हो ना हो, अगर हाथ में माइक हो और बोलने की कला हो तो आदमी रातों रात नेता बन जाता है। मग तुम्हाला सुद्धा भाषण करायची आहे, भाषण शिकायची आहे, वक्तृत्व स्पर्धांची मैदानं गाजवायची आहे, भाषणाने आपली छाप पाडायची आहे, सगळं तुमच्या मनात आहे, तुमच्या डोक्यात आहे, तुम्हाला करायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे, पण हे अद्यापही होत नाही। अनेक लोक राजकारणात काम करतात, लोक म्हणतात मी समाजासाठी वेळ दिलाय, मी श्रम दिलेले, मी पार्टीला फंड दिला आहे, पण दुसरे अचानक येतात, राजकीय सभांची मैदानं गाजवतात, त्यांच्या मागे मीडिया लागतो आणि रातोरात फेम होतात, विधान परिषद, राज्यसभा, महामंडळ यासारख्या महत्वाच्या पदावर सहज जाऊन पोहोचतात। आता राज्यसभेची निवडणूक झाली तर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ज्योती वाघमारे, बरोबर, त्यांना एकनाथ शिंदेंनी विधान राज्यसभा देऊ केली, त्या ज्योती वाघमारे या फक्त आणि फक्त त्यांच्या भाषण कौशल्याच्या भरोशावर राज्यसभेपर्यंत पोहोचतात। हे वक्तृत्वाचं गमक आहे आणि मग या देशामध्ये वक्ते निर्माण होणं ही काळाची गरज आहे, कारण की प्रत्येकाला आपले ध्येय, धोरण, उद्दिष्ट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणुका, परत राजकीय सभांची मैदाने, कार्यकर्ता मेळावे, पत्रकार परिषदा या सगळ्यांसाठी सगळं मिळतील त्यांना, पण बोलणारे उत्तम लोक हे मिळत नसतात। ते जर मिळाले तर ते मात्र रातोरात स्टार होतात। मग आपल्याला वक्तृत्वातून येणारं नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर वक्तृत्व प्लस कर्तृत्व इज इक्वल टू नेतृत्व हे साधं साधं सूत्र आपण जोपर्यंत आत्मसात करत नाही तोपर्यंत आपलं वक्तृत्व उभं होत नाही। मग आपल्याला माहित आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा वक्त्यांची गरज काय आहे, आपल्याला अनेक लोक पाहिले असतील, अनेक पेक्षामध्ये अनेक लोक काम करतात, बरोबर ना, सरपंच अनेक आहे, पंचायत समिती अनेक आहे, एका एका तालुक्याला 100 सरपंच आहे, पण सरपंच म्हटलं की भास्कर पेरे पाटीलच का लक्षात राहावे, कारण की काम केलं पण कामाचं ताकदीनं प्रेझेंटेशन सुद्धा केलं आहे, बरोबर ना। आयजी भरपूर आहेत, आयजी भरपूर आहेत, नाशिक विभागाचे आयजी भरपूर आहेत, अमरावती विभाग, नागपूर विभाग, तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्गकडे विभाग, परत तिकडे संभाजीनगर विभाग, या सगळ्या विभागामधून प्रत्येक विभागाचे आयजी आहेत, पण एक आयजी संपूर्ण महाराष्ट्राला ओळखतात। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हे बोलणारे विश्वास नांगरे पाटील लक्षात राहतात। प्राध्यापकांची संख्या भरपूर आहे, पण प्राध्यापक म्हटलं की आठवतात कोण, परवा परवा वर्तमानपत्रात जाहीर झाली, गेल्या 25 वर्षापासून ज्याच्यातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरांनी मुलाखती लावून, बघता बघता मुलाखतीच चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचारलं का हो गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही, तो म्हणाला अजिबात नाही, विषय नाही, साक्षी पुरावे सारं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षापासून एकही अपघाताची नोंद नाही। त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं, त्यानं न राहून विचारलं काय हो गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? तसा तो ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, माझी गाडी 25 वर्षापूर्वी एकदा गॅरेजला लावली, परत बाहेरच नाही काढली। हे बोलणारे प्राध्यापक नितीन भानुगडे पाटीलच आपल्या लक्षात राहतं, बरोबर ना। या देशामध्ये असंख्य लोक आहेत, असंख्य लोकांमध्ये काही मोजके लोक का लक्षात राहावे, याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे वक्तृत्व आहे। आणि मग तुम्ही बघावं या प्रत्येक याच्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या त्या क्षेत्रामधलं वक्तृत्व उत्तम केलं तर मग मात्र त्या क्षेत्रामधलं नेतृत्व तुमच्याकडे प्राप्त होतं। स्वराज्य वक्ता अकादमीच्या अनेक बॅचेस झालेल्या आहेत, वेगवेगळ्या स्तरांमधले लोक स्वराज्य वक्ता अकादमीच्या विदर्भामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी बॅचेसला होते, अनेक आमदार स्वराज्य वक्ता अकादमीचे प्रशिक्षणार्थी राहिलेले आहे, काही पर्सनल ट्रेनिंग सुद्धा स्वराज्य वक्ता अकादमीचे कोर्स मधून आपण घेतो। काही आमदार आताही विधानसभेमध्ये भाषण करायचं असेल तर स्वराज्य वक्ता अकादमीचा टोन आणि आजही ते वापरताना आपण पाहायला मिळतात। याचं कारण काय आहे, कारण की वक्तृत्व हे सहजतेने सहज या मुखापासून त्या कानापर्यंत जाणारी प्रोसेस आहे, याला कुठेही आर्टिफिशियल प्रयत्न आपण करून काहीतरी वेगळं वळण देण्याचं काम केलं तर आपण ते वक्तृत्व आपलं सक्सेस होत नाही। मग जेन्युइन वक्तृत्व निघलं पाहिजे, म्हणजे तुम्ही उभं राहावं, सहज बोलावं आणि सहज लोकांनी टाळ्या वाजवाव्या, हे वक्तृत्व याला म्हणतात। नाहीतर काहीतरी 10 दिवस पाठ करायचं, 11व्या दिवशी जाऊन भाषण करायचं आणि तुम्ही आम्ही टाळ्या वाजवायच्या, वा वा काय छान झालं भाषण तुमचं, हे याला वक्तृत्व म्हणत नाही। वक्तृत्व म्हणजे असाच वक्तृत्व ज्याने कुठलीही कल्पना नसताना थेट स्टेजवर यावं, थेट बोलावं आणि थेट लोकांना आवडावं, म्हणजे जे सरळ सहज सकस
हे सरळ विषय जो असतो तो वक्तृत्वाचा असतो आणि तोच सरळ विषय शिकण्यासाठी आपण स्वराज्य वक्ता अकादमीच्या या 2 तासाच्या मास्टर क्लासला आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं तुमच्यासारखे लोक या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत तो विचार टिकून आहे, तोपर्यंत मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये नवीन वक्त्यांच्या, नवीन नेतृत्व करणाऱ्यांच्या फौजा येणाऱ्या काळात उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही. मग आपण बघितलं असेल की वक्तृत्व म्हणजे नेमकं काय बा. आता साधा आपण याच्याकडे येऊया, वक्तृत्वाकडे. वक्तृत्व म्हणजे नेमकं काय. मग वक्तृत्वाचे जनक कोरॅक्स यांना म्हटलं जातं आणि हे कोरॅक्स यांनी काय केलं तर त्यावेळेस ग्रीक राज्यक्रांती होती आणि ग्रीकमध्ये लोकशाही उदयास आली. लोकशाहीमध्ये मग आपल्याला माहिती आहे डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक या सगळे भाषण करतात, पण विशेष भाषण वकिलाला करावं लागतं आणि वकिलाचं विशेष भाषण मग प्रतिवाद, खंडन, न्यायालयीन कोर्टामध्ये, खटल्यांमध्ये त्या ग्रीक लोकशाहीमध्ये लोक बोलायला लागले, न्यायदान करायला लागले. तेव्हापासून वक्तृत्व हे प्रचलित व्हायला लागलं. मग त्या वक्तृत्वामध्ये अनेक फेरबदल झाले. वक्तृत्वातून अनेक शैली विकसित झाल्या. काही लोकांची शैली शांत असतात, काही लोकांची शैली आक्रमक असतात. हे व्यक्तिपरत्वे, स्वभाव परत्वे त्यांचे भाषण तयार होत जातात. एखाद्या व्यक्तीचं जर काय स्वभाव जर मूळतः आक्रमक असेल तर तो व्यक्ती त्या पद्धतीनेच आक्रमक भाषण करतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर काय शांत असेल तर तो व्यक्ती शांत भाषण करतो. आता आपल्या स्क्रीनवर स्वराज्य वक्ता अकादमी, वक्तृत्व प्लस कर्तृत्व इज इक्वल टू नेतृत्व, हे 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 जे आहे तर ते आपल्याला आता सिद्ध करायचं आहे. आता पहा की वक्तृत्वामधून या देशामध्ये चेंज करा, आणखी पलटवा. हा, आजच्या सत्रात आपण काय पाहणार आहोत तर स्वराज्य वक्ता अकादमी म्हणजे नेमकं काय आहे बा. अनेकांना प्रश्न पडतो की अकादमी तर भरपूर आहेत, पण या महाराष्ट्राचे नव्हे तर जगाच्या पाठीवर एकमेव अकादमी अशी आहे की जी तुम्हाला स्टॅम्प गॅरंटी देते. मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर कुठलीच अकॅडमी स्टॅम्प गॅरंटी तुम्हाला देत नाही किंवा त्या पद्धतीने तुमच्या समोर येत नाही किंवा त्या पद्धतीने वक्तृत्वाची शाश्वत हमी देत नाही. तर स्वराज्य वक्ता अकादमी तुम्हाला मनी बॅक गॅरंटी, तेही विथ रिफंडेबल, येणाऱ्या काळात मास्टर क्लासमध्ये जो ऑफलाईन क्लास असेल, जो लाईव्ह क्लास असेल त्यामध्ये ते देते. पहा, वक्तृत्व हे जन्मजात कुणाला कळत नाही. त्याला उपजत काही वक्तृत्व कोणी पोटातून शिकून येत नाही. म्हणजे एखादा मुलगा जन्माला यावं, तो थोडा बोलतो, मम 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 ब ब ब अशा पद्धतीने तो बोलत असतो. मग ते झाल्या झाल्या तो मुलगा काय करतो, तो मुलगा ते झाल्या झाल्या काय करतो, ते झाल्या झाल्या त्याला थोडंसं तोतोडा मारायला लागतं, लोक हसायला लागतात. मग लोक हसले की परत त्याला वाटतं की आपलं काहीतरी चुकतोय, पण ते कंटिन्युअस 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 बोलत राहतो म्हणून त्याचे स्पष्ट उच्चार येणं सुरू होतात. ते स्पष्ट तो बोलायला लागतो, स्पष्ट बोलल्यानंतर स्पष्ट तो उच्चार काढायला लागतो, हळूहळू भाषण करायला लागतो आणि हळूहळू भाषण करता करता त्याच्या भाषणामध्ये देखील फिनिशिंग यायला सुरुवात होतं. अशाच पद्धतीने वक्तृत्वाचं सुद्धा आहे. वक्तृत्व हा शॉर्ट टर्म गेम नाहीये, तर तो लॉंग टर्म गेम आहे आणि तो लॉंग टर्म गेम विकसित करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी, बेसिक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा बघा, वक्तृत्व हे आपल्याला 3 स्टेपमध्ये शिकायचं आहे. लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3. लेव्हल 1 मध्ये आपण ज्यावेळेस थेरी शिकतो, मग थेरी आपण कशा पद्धतीने शिकतो तर थेरी आपल्याला सगळं, माईक कसा हाताळायचा, श्रोते बदलले की भाषण कशी बदलवायची. आपल्याला माहिती असेल की आपलं भाषण, आपल्याला असं वाटतं की आता माझं भाषण गाजलं पाहिजे, आता मी भाषण चांगलं करणार, माझे भाषण प्रचंड लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, माझ्या भाषणावर सर्वत्र चर्चा झाली पाहिजे आणि माझ्या भाषणावर सर्वत्र चर्चा होत असताना माझे भाषण गाजलं पाहिजे. माझे भाषण गाजले पाहिजे, पण ते भाषण गाजणार कसे. कारण की आपण प्रत्येकदा भाषण करत असताना मला काय सांगायचं आहे याचाच विचार करतो, लोकांना काय ऐकायचं आहे याचा मात्र आपण अद्यापही विचार करत नाही. मग होतं असं, जर मला साधं टूथपेस्ट घ्यायची असेल तर मला जेवढी गरज आहे तेवढंच घेतो. मग लोकांनी तुमच्याकडून अधिकचं ज्ञान कशाला घ्यावं, त्यांना जे गरजेचं आहे ते स्वीकारतात, पण आपण त्यांची गरज न ओळखता आपल्यालाच काय सांगायचं आहे असंच बोलत बसतो. म्हणजे लोकांचं ना आपलं कम्युनिकेशन नीट होत नाही, त्यामुळे आपल्या भाषणावर त्याचा इम्पॅक्ट, त्याचा इफेक्ट पडत असतो. मग मला काय सांगायचं आहे यापेक्षा माझ्या श्रोत्यांना काय ऐकायचं आहे हे ते जास्त महत्वाचं आहे. मग आपण दुसरा विषय काय करतो भाषणामध्ये, आपण भाषण करत असताना आपण भाषण बोलत असतो बोलत असतो बोलत असतो आणि ते बोलत असताना मग आपल्या भाषणामधून आपला कसं की आपल्याला काय सांगायचं आहे याचा आपण विसर पडतो आणि आपण भाषणाला बरेच वेळा असं होत असेल की मला काय सांगायचं आहे
हेच आपण सांगत असतो आणि मग मी काय सांगतो हे मलाच लक्षात राहत नाही. याचं कारण काय आहे की आपण भाषण करत असताना आपलं स्वतःवर नियंत्रण नसतं, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि मग ते नियंत्रण आणण्यासाठी, लोकांना काय हवंय ते देण्यासाठी, आणि ते झाल्याच्या नंतर मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की वक्तृत्वामधून आपल्याला स्टेप बाय स्टेप काही गोष्टी शिकायच्या आहे. बरं, भाषण किती लोकांनी केलंय याच्या आधी? हळूहळू हळू समोर जाऊया. भाषण किती लोकांनी केलंय? राईज युअर हँड्स. साईडला बटन आहे, आहेत का? भाषण किती लोकांनी केलंय याच्या आधी? परत ना, एक भाषण प्रत्येकाने केलं होतं 15 ऑगस्टला. आठवा तो 5वी 6वी 7वी 8वीचा दिवस. त्या दिवसामध्ये काय व्हायचं, आपल्याला भाषण करायला लावायचं, आपण भाषण लिहून आणायचो. ते लिहून आणलेलं भाषण आपण काय करायचो, ते सगळं पाठ करायचो. आणि ते सगळं पाठ झाल्याच्या नंतर आपण काय करायचो, ते बोलायला लागायचो. पण मात्र ते भाषण कसं होत होतं. आज 15 ऑगस्ट, आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. भारताला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे किती लोकांचं झालं आहे? असे अनेकांचं झालेलं आहे. याचं कारण काय? कारण आपण काय विचार करतो की मला काय सांगायचं आणि आपण जेवढं ठरलेलं तेवढं पाठ करायचं आणि बोलायचं. मला सांगा, आजपर्यंत किती भाषण तुम्ही पाठ केले आणि किती भाषण पाठ केले जसेच्या तसे बोलले? मला असं वाटतं की जे आपण पाठ करतो ते आपण बोलू शकत नाही, आणि जे बोलू शकतो ते आपण पाठ करत नाही. याचा अर्थ काय आहे, आपल्याला भाषण पाठांतर न करता करायची आहे. मग भाषण करायची कशी, भाषण लक्षात कशी राहतील? तर भाषणाच्या स्क्रिप्ट रायटिंगचे सुद्धा काही मेथड्स आहे. मग आपल्याला स्क्रिप्ट रायटिंग कशा पद्धतीने करायचं आहे? पहिलं भाषण करत असताना सगळ्यात पहिलं प्रस्तावना सांगायची. ते झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की घटनाक्रम ठरवून घ्यायचा आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं आहे की प्रतिवाद खंडन करायचं आहे. सॉरी, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, घटनाक्रम ठरल्यानंतर मुद्द्याचं विश्लेषण करायचं आहे. मुद्द्याचं विश्लेषण झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, प्रतिवाद खंडन करायचंय, आणि प्रतिवाद खंडन केल्यानंतर निष्कर्ष काढायचा आहे. म्हणजे मी एखादी भाषण करतोय, फॉर एक्झाम्पल मी लोकशाहीवर भाषण करतोय, तर मग लोकशाही म्हणजे काय? अब्राहम लिंकन म्हणतात, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं शासन म्हणजे लोकशाही. ही झाली माझी प्रस्तावना. मग घटनाक्रम काय माझं? लोकशाहीमध्ये पुढील 4 घटक हे काम करत असतात: प्रशासन, शासन, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम सत्ता. आणि मग त्याच्यावर विश्लेषण, मग प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण. मग विश्लेषण झाल्यावर लोकशाही होणारी टीका टिप्पणी घेते, हे कशामध्ये? प्रतिवाद खंडन मध्ये. आणि शेवटी कसे काय? निष्कर्ष. अशा पद्धतीने जर आपण भाषण केले तर आपले भाषण हे सक्सेस होतात. पण आपल्याला भाषण लक्षात देखील राहत नाही. मग आपण काय करतो, एक मुद्दा सांगायला गेलो की दुसरा मुद्दा विसरून जातो, किंवा दुसरा मुद्दा सांगायला गेलो की तिसरा मुद्दा विसरून जातो, किंवा काही आठवतच नाही, असं होतं. यासाठी जगप्रसिद्ध ट्रेन बाइंडिंग मेथड आपल्याला शिकायची आहे, की मुद्दे एका पाठोपाठ एक घेऊन भाषण 2 मिनिटापासून 2-2 तासापर्यंत लक्षात कशी ठेवायची, हे सुद्धा आपल्याला ट्रेन बाइंडिंग मध्ये शिकायचं आहे. आणि मग ते झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा विषय भाषणामध्ये व्हॉइस व्हेरिएशन, आवाजातील बदल. आपण आवाजामध्ये बदल कसा करतोय? आपण पाहिलं असेल, अनेक पिक्चर मध्ये अनेक हिरो आहे. आपण सलमान खान पाहिला, सलमान खान, तेरे नाम मधला सलमान खान, वॉन्टेड मधला सलमान खान, दबंग मधला सलमान खान, बजरंगी भाईजान मधला सलमान खान, या प्रत्येक याच्यामध्ये सलमानचा ऍक्ट बदलला की त्याच्या आवाजामध्ये बदल होतो. फॉर एक्झाम्पल, एक प्रसंग आहे, तो प्रसंग मी तुम्हाला या सांगतो आहे. पहा कसं आहे की एक साधा माणूस, त्याला भाषण करायला लावलं, तो बोलता बोलता सहज बोलून जातो की 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. बस एवढंच बोलतो तो. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, एवढंच बोलतो. त्यालाच वक्ता काय करतो, दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झालाय. हे काय केलं वक्त्यांनी? काय नवीन वेगळं केलं आहे? वक्त्यांनी काही केलं नाहीये. वक्त्यांनी फक्त आवाजामध्ये चढ-उतार ठेवलेले आहे. मग एखादा व्यक्ती म्हणतो, परत 10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. एवढं बोललंय. साधे माणसं वाचलं, अभ्यास केलं आणि स्टेजवर बोलले. पण वक्ता यालाच कसं म्हणतो, 10 नोव्हेंबर 1659
प्रतापगडाच्या पायथ्यावर अफजल खान छाटलेला आहे महाराजांनी, आणि महाराज अफजल खान छाटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये चर्चेले गेलेले आहे असे ते अफजल खानाला मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहे. अशा पद्धतीने जर का आपण पाहतो म्हटलं तर अनेक लोक आपल्याला फक्त व्हॉइस मध्ये चेंज करून तुमच्या व्हॉइस मध्ये मॅग्नेटिक फोर्स निर्माण करतात, जेणेकरून तुम्हाला समोरचा ऑडियन्स हा हवा हवासा वाटतो. पण आपलं होतं असं की आपण प्रत्येक वेळा आपली परिस्थिती पाहून आपण भाषण करत नाही. म्हणजे बघा ना, एखाद्या शाळेत जावं, तिथे 7, 8, 9, 10चा विद्यार्थी बसलेला असावा. 7, 8, 9, 10चा विद्यार्थी बसलेला असताना त्याच्यासमोर आपण भाषण करावं की आता या देशामध्ये सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मला सांगा, 7, 8, 9, 10 या विद्यार्थ्याला मतदानाचा हक्क बजावला नाही बजावला, त्याला मतदानाचा अधिकार तर हवा आहे. परत ना, मग ज्याला जे ऐकायचं नाही ते आपण देत राहतो. फॉर एक्झाम्पल, मुंबईमध्ये भाषण झालं, मुंबईमध्ये एखादी सभा आहे, राजकीय सभा आहे, त्या सभेला समीर लेनगुडे गेले, तिथं जाऊन भाषण करतंय की खऱ्या अर्थानं मोठ्या मोठ्या जोराने करतं. खऱ्या अर्थानं या मुंबईमध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, आणि शेतकऱ्यांना जर आपलं चांगलं हे करायचं असेल तर या मुंबईमधले पांदन रस्ते सुधारले पाहिजे. मला एक सांगा, या मुद्द्याचा आणि मुंबईचा काय संबंध आहे? ह्या वेळेस असं ज्या वेळेस आपल्याला काय सांगायचं आहे, समोरचा ऑडियन्स न तपासता आपण ज्यावेळेस भाषण करतो त्यावेळेस भाषण आपले मात्र डबघायला येतात, गोंधळायला लागतात. मग आपण भाषण शिकताना आणखी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, तर आपल्याला भाषण करत असताना मग आपल्याला भाषणामध्ये प्रत्येक प्रसंगावर आपल्याला शेर, शायरी, म्हणी, अभंग, चारोळी, ओवी हे टाकावं लागतात. मग या देशामध्ये शेरोशायरी अनेक प्रकारचे आहे. मग ते शेरोशायरी अनेक प्रकारचे आहे, पण ते टाकायच्या कशा, या मी आता तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतोय की भाषणाची शेरोशायरी. मग शेरोशायरी अनेक प्रकारची आहे. परत एक सुरेश भटांची कविता आहे, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, रोखण्यास वाट माझी वादळे होतील आतुर, डोळ्यात गेली जरी धुळ तरी थांबण्यास सुसंत नाही, अरे येतील वादळे खेटेन तुफान तरी चालतो वाट माझी, अडथळ्यांना भिवून अडखडणे पावलाच पसंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. आता पहा, शेरोशायरी अशी आहे, असंख्य शेरोशायऱ्या आहे. त्यामध्ये मग परत एक शेरोशायरी आहे की राह में खतरे कितने भी है ठहरता कौन है, राह में खतरे कितने भी है ठहरता कौन है, मौत कल आती है आज आ जाए रे डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा की मरता कोण आहे. आता हे शेरो शायरी, म्हणी, अभंग, चारोडी, ओवी आपण भाषणात घेतो. मग आपण भाषणात कशा स्वरूपाच्या त्या शेरो शायरी, म्हणी, अभंग, चारोडी, ओवी घेतो आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला भाषणामध्ये शेरोशायरी, म्हणी, अभंग घेत असताना त्या पहिलं पाठ करावे लागतात. त्यानंतर त्याच्यातला भावार्थ समजून घ्यावा लागतो. भावार्थ म्हणजे भाव अधिक अर्थ, म्हणजे त्याच्यातला भाव काय, त्याच्यातलं फिलिंग काय, काय भावना आहे आणि त्याचा अर्थ काय आहे. या दोन गोष्टी आपण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला शेरोशायरी मांडता येत नाही. आणि ते झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचा केंद्रबिंदू लक्षात घ्यावा लागतो. नेमकी हे शेरोशायरी कुठं सूट होत आहे त्याच ठिकाणी ते टाकावी लागतं. हा विषय शेरोशायरीचा कंप्लीट 1.5 ते 2 तासाचा विषय आहे. याला डीपली शिकायचं असेल आणि या सगळा कोर्स, आपल्याला माहिती आहे स्टेजची भीती वाटते, बरं ना, अनेकांना वाटते की स्टेजवर डेअरिंग आली पाहिजे, स्टेजची भीती गेली पाहिजे. स्टेज डेअरिंग एका गोळीने जात नाही. म्हणजे काहीतरी आज शिकलो ना उद्या स्टेज डेअरिंग गेली, अशातला तो प्रकार नाही. त्यासाठी प्रॉपर थेरी शिकावी लागतं, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, आणि त्यावर प्रॉपर रिहर्सल असावी लागतं. तेव्हा मात्र ती स्टेज डेअरिंग हे घालवण्यात येतं. आणि तुम्हाला वक्ता व्हायचं असेल, तुम्ही फक्त स्वप्न घेऊन या, ते पूर्ण करण्याची जबाबदारी स्वराज्य वक्ता अकादमीची आहे. ते ही विथ स्टॅम्प गॅरंटी. आपल्याला माहिती असेल की स्वराज्य वक्ता अकादमीने अनेक लोकांना, अनेक
पार्टीमधल्या लोकांना, अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रातल्या लोकांना एक नवं नेतृत्व उभं करून दिलेलं आहे. कशाच्या भरोश्यावर? त्यांच्या भाषण कलेच्या भरोश्यावर. आणि मग आपल्याला वक्तृत्वातून नेतृत्व उभं करायचं असेल तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आता वक्तृत्व का गरजेचं आहे. कारण की मला असं वाटतं की या देशातल्या राजकीय नेत्यांमध्ये, या देशातल्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये, या देशातल्या शैक्षणिक लोकांमध्ये, या देशातल्या धार्मिक लोकांमधलं त्यांचं भाषण अलग काढलं, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही उरत नाही. मग आपल्याला माहित आहे एक वक्ता महाराष्ट्रातला सेलिब्रिटी आहे, तो स्टार्टअप मध्ये आहे, तो वक्ता सेलिब्रिटी म्हणून गणला जातो. वक्ता म्हटलं की मान सन्मान पद प्रतिष्ठा पैसा हे सगळं तुमच्याकडे चालत येतं. याचं कारण काय? कारण की त्याच्याकडे वक्तृत्व आहे, त्याच्याकडे विचार आहे. आणि मग विचार देणारा माणूस हा या देशामध्ये समोरच असतो. या देशामध्ये जेवढ्या काही क्रांत्या झालेल्या आहेत त्या सगळ्या क्रांत्या देखील वक्त्यांनी केलेल्या आहे. म्हणजे वक्तृत्व हे नव नेतृत्वाचं पायरी आहे. मग आपल्याला अनेक लोक अनेक समाजासाठी अनेक विषय घेतात, पण त्यांना भाषण करता न आल्यामुळे त्यांचं नेतृत्व हे मागं पडलं जातं. आणि मग आपल्याला भाषण शिकायचे, आपल्याला पुढे जायचंय. या आवाज येत नाहीये. थोडा नेटवर्क ग्लिच आहे. 1 मिनिटामध्ये सर पुन्हा जॉईन होत आहे. सर्वांना वर्कशॉप चांगला वाटला का? आवडत आहे का? चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. यस, प्रशांत वाढवी. हो. सर आता येतोय आवाज? हो, आवाज येतोय? क्लिअर आता येतोय? येत आहे. तुमच्या मोबाईलचं ते मोबाईल आडवा करा सर. मोबाईल आडवच आहे माझं. त्याचं सेटिंग मधून. येस, आता येस. आता आता ओके. चल चल, चॅट आवाज सेक्शन येतोय मध्ये क्लिअर पण सगळ्यांना? मेसेज आहेत सर तुमच्यासाठी. हा. चॅट सेक्शन मध्ये पण मेसेज आहेत म्हटलं. अच्छा. कारण की ओके त्यांचे माईक ऑफ ऑन आहेत, ऑफ ऑफ आहेत, त्यामुळे ते चॅट मध्येच होतात सगळे. तर जेवढे पण आहे ते पूर्ण चॅट मध्ये दिसतात. ओके ओके ओके. तर बघा, मग वक्तृत्वाने या देशामध्ये नेतृत्व उभं केलेलं आहे. इथपर्यंत आपण होतो. आता आपल्याला वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व हे आपण सगळं थेरॉटिकली आपण समजून घेतल्यानंतर आपण आता स्टेप बाय स्टेप लेव्हल 1 ला समजून घेऊया. लेव्हल 1 मध्ये
सगळ्यात महत्वाचं आहे, ज्या स्टेजवर जायचं असेल त्या स्टेजची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे आधी तपासून घेणे गरजेचं आहे. म्हणजे मी ज्या स्टेजवर जातो आहे, तो स्टेज सामाजिक आहे, राजकीय आहे, शैक्षणिक आहे, धार्मिक आहे, आर्थिक आहे, कुठल्या प्रकारचा स्टेज आहे हे डोक्यात येणं गरजेचं आहे. म्हणजे आपण एखाद्या धार्मिक प्रोग्राममध्ये जावं आणि त्या ठिकाणी आर्थिक विषय बोलावे. एखाद्या आपण राजकीय स्टेजवर जावं आणि त्या ठिकाणी आपण सामाजिक विषय आणि धार्मिक विषय बोलावे. एखाद्या पक्षाच्या बैठकीला जावं, त्या ठिकाणी आपण व्यावसायिक विषय बोलावे. हे असं जर झालं, तर आपले भाषण चर्चेले जाणार नाही. म्हणून मला ज्या स्टेजवर जायचं असेल, त्या स्टेजची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, हे आधी प्रथमतः समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा विषय असा आहे, की भाषणस्थळी जाताना जाण्याचा मार्ग निश्चित केला गेला पाहिजे. ते झाल्याच्या नंतर माईक आणि तुमच्या चेहऱ्यामधील अंतर किमान तुमच्या माईक पासून 5 सेंटीमीटर इतकं लांब असावं. कारण की ज्या जुन्या काळातले माईक होते, सगळी साउंडची सिस्टम हे माईकवर अवलंबून असतं. जुन्या काळातले जे माईक होते, ती माईक ही स्टील माईक होती. त्या माईकचा एक प्रॉब्लेम होता. त्या माईकमध्ये बाजूला केलं तरी आवाज जात नव्हता, आजूला केलं तरी आवाज जात नव्हता. त्याला थेट बोलावं लागत होतं. पण तुमच्या सगळ्या भाषणाचा विषय हा माईकवर अवलंबून आहे आणि माईकवर तुमच्या भाषणाचा विषय अवलंबून असल्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे तर माईकची आहे. मग माईक आणि तुमचं हाताळायचं कसा? तर तुमच्या चेहऱ्यापासून तुमच्या माईक मधील अंतर किमान 5 सेंटीमीटर हवं आहे. त्यापेक्षा जास्तही नको, त्यापेक्षा कमी पण नको. ते झाल्याच्या नंतर मग तुम्ही भाषणाची सुरुवात करत असताना तुम्हाला माहित आहे, की ज्यावेळेस आम्ही व्याख्यानाला जातो, त्यावेळेस आम्ही व्याख्यानाला जातो, अनेक लोकं भाषणाची सुरुवात करत असतात. मग भाषणाची सुरुवात कशी करतात? जगदंबा, जगदंबा, जगदंबा जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. अशी सुरुवात, ही सुरुवात अत्यंत धोकादायक सुरुवात आहे. कारण ही सुरुवात अशीच आहे, की सुरुवात गाडीची मोटरसायकलची केल्यानंतर त्याला थेट 5व्या गिअरवर नेऊन डायरेक्ट रेस देण्यासारखी सुरुवात आहे. असं केलं तर अपघाताची शक्यता जास्त आहे. कारण प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. मग आपण प्रत्येक शब्द ना शब्द जो काढतोय, त्या प्रत्येक शब्दांवर आपलं नियंत्रण आहे का? हे तपासण्यासाठी आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल? तर ते सुरुवात आपल्याला हळूवार शांत पद्धतीने करावी लागेल. यासाठी की आपल्याला आपल्या भाषणावर आपलं नियंत्रण आणावे लागेल आधी. ज्या पद्धतीने क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटचा प्लेयर, बॅट्समन स्वतःला आधी सेट करून घेतो, त्यानंतर तो खेळायला लागतो. कधी पाहिलंय, की फर्स्ट इनिंगची सुरुवात आहे ना, पहिल्याच इनिंगमध्ये जसा शेवटचा रन ओव्हर खेळला जातो, छक्के-चौके, छक्के-चौके असा पहिल्या ओव्हरला खेळला जातात? अर्थातच नाही. कारण काय आहे? कारण प्रत्येक प्लेयर हा सेट होत असतो. मग तुम्हाला सुद्धा स्टेजवर आधी सेट होऊन घ्यायचं आहे. मग दुसरा विषय, आपल्याला प्रत्येक वेळा प्रश्न पडतो, की आता भाषणाची सुरुवात कुठून करायची? इथून करायची, इकडून करायची, अशी करायची, तशी करायची, वेगवेगळी सुरुवात कशी करायची हा प्रश्न पडतो. मग सुरुवात करत असताना आपल्याला भाषणाची सुरुवात आपल्याला त्या-त्या क्षेत्रामध्ये नामांकित व्यक्तिमत्व, महापुरुष, एक आपण ज्या फील्डमध्ये भाषण करतोय, त्यातले काही उदाहरणं देऊन अशा पद्धतीने सुरुवात करायची आहे. मी सामाजिक राजकीय चळवळीमधला वक्ता आहे. माझी जनरली भाषणाची सुरुवात अशी असते, बघा भाषणाची सुरुवात शांत, हळूवार आणि सौम्य पद्धतीने माझी भाषणाची सुरुवात अशी असते. या देशातील शेतकऱ्यांचा पहिला राजा महाराजा बळीराजा, संपूर्ण जग हे युद्धमय असताना ज्या माणसाने या देशामध्ये शांततेची शिकवण बहाल केली, ते तथागत गौतम बुद्ध, वारकरी धर्माचे संस्थापक संत श्रेष्ठ नामदेव महाराज, जे का रंजले गंजले त्याचे म्हणे जो आपला, तोची साधू ओळखावा देवते तिची जाणावा. हा साधुत्वाचा आणि दैवत्वाचा खरा अर्थ इथल्या समाजाला सांगणारे छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नव्हे तर 2 छत्रपती या जगाला बहाल करणाऱ्या वीर माता, राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. खरं तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र कचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचे महत्व जगासमोर मांडणारे क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. अरे या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वंचित समाज आहेत, बहुजन समाज आहेत, शोषित समाज आहेत.
या वंचितांना, बहुजनांना, शोषितांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर या देशामध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे. म्हणून आपल्या करवीर संस्थानामध्ये आरक्षणाची सुरुवात करणारे आरक्षणाचे जनक लोकराजा राजे छत्रपती शाहू महाराज, ज्यांच्या राज्यघटनेवर हा देश चालतो, ते राज्यघटने शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ना इज्जत देना, अजमत देना, सूरत देना, सिरत देना है रक्त मेरे वतन के वास्ते मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे, असे म्हणत फासावर जाणारे शहीद आझम भगतसिंग, राजगुरू सुखदेव. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही तर इथल्या कामकरी कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्याच्या तळा हातावर आहे. हा विज्ञानवाद जगासमोर मांडणारे क्रांतीसूर्य राष्ट्रपिता क्रांतीसूर्य अण्णाभाऊ साठे व या देशामध्ये ज्या ज्या महामानवांनी, महापुरुषांनी, युगपुरुषांनी, महामातांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी, संतांनी, विचारवंतांनी या देशासाठी जडणघडणीमध्ये अत्यंत महत्वाचं योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो, क्रांतिकारी सलाम देतो. अशा पद्धतीची माझी भाषणाची सुरुवात असते. ते झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचे आहे, आपण ज्या स्टेजवर आहोत त्या स्टेजवर आपण एकटे नाही, आपल्यासोबत मान्यवर मंडळी देखील आहे. आपलं होतं असं की आपण भाषणाची सुरुवात करत असताना आपण पब्लिकवर फोकस करतो, पण आपल्या मान्यवर मंडळींवर फोकस करत नाही. मग काय होतं, समोरची पब्लिक गोंधळ करायला लागतं. कारण काय आहे? कारण आपलं स्टेज गोंधळलेलं असतं. मग आपल्याकडे बघणाऱ्यांची नजर हे 2 भागात डिव्हाईड होते. आपल्याकडे बघणाऱ्यांचे दृष्टी हे 2 भागात डिव्हाईड होते. पहिला भाग कसा असतो? पहिला भाग आपल्याकडे असतो आणि दुसरा भाग आपल्या मान्यवर मंडळींकडे असतो. मग आपण स्टेजवर भाषण करतोय, तर केंद्रबिंदू काय व्हायला पाहिजे? आपण व्हायला पाहिजे. म्हणजे मान्यवरांचं लक्ष आपल्याचकडे आणि श्रोत्यांचं लक्ष देखील आपल्याचकडे. हे करण्यासाठी काय करावं लागतं? प्रत्येक मान्यवरांचं नाव तिथे घ्यावं लागतं. त्यांना सन्मानित करावं लागतं. जेवढे मोठे माणसं आहेत, त्यांना एक इगो प्रॉब्लेम असतो. माझं नाव नाही घेतलं, माझ्या नावामध्ये मागं-पुढं केलं, माझं नाव व्यवस्थित नाही घेतलं, मला मान नाही दिला, सन्मान नाही दिला, हे सगळ्यांना ही अपेक्षा असते. मग मी प्रत्येक वेळा कार्यक्रमाला जातो, एखादी कोणतरी आमदार, खासदार, मंत्री काहीतरी कोणतरी बसलेला असतो. त्याला काय करतो मी? त्याला असं म्हणतो, की माणसाने सोन्यासारखं असावं, असं मी म्हणत नाही. माणसाने राहायचं झालं तर परिसासारखं असावं. ज्याच्या ज्याच्या संगतीत जावं, त्याचं त्याचं सोनं करून यावं, असंच परिसासारखं व्यक्तिमत्व. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, त्या अध्यक्षाची फार छाती टाईट होते. त्याला असं वाटतं, की आता आपल्याला वक्त्यांनी चांगले बोललंय आणि मग अशा वेळेस काय करतो, तो फार सावध होतो. त्याला माहीत असतं पुढे सुद्धा हा आपल्यासाठी काही ना काही चांगलं बोलणार आणि आपण काही चांगलं बोललो, की तो टाळ्या वाजवतो. त्याने टाळ्या वाजवल्या, की आजूचे बाजूचे टाळ्या वाजवतात आणि आजूचे बाजूचे टाळ्या वाजवला, की समोरचा ऑडियन्स देखील टाळ्या वाजवतो. म्हणजे काय आहे, आपल्याला या मान्यवरांना सुद्धा आपल्याला काय करायचंय, आपल्याकडून करून घ्यायचं आहे. दुसरा विषय. आता बघा, सगळ्या भाषणाचं मूळ ह्या 3 गोष्टीवर आधारित आहे. पहिली, तुम्ही भाषण करत असताना तुमच्या भाषणावर लोकांची विश्वासार्हता झाली पाहिजे. तुमच्या भाषणावर लोकांचा ट्रस्ट बसला पाहिजे. तुमच्या श्रोत्यांना तुमच्या शब्दांवर विश्वास बसला पाहिजे. पहिली. पहिली काय करायचंय? विश्वासार्हता. दुसरं काय करायचंय? दुसरं काय आहे? पहिलं विश्वासार्हता आहे. दुसरं आहे भावना. तुम्ही भाषण करत असताना तुमच्या शब्दांमध्ये भावना व्यक्त झाला पाहिजे. आणि तिसरं तर्क. या 3 गोष्टी तुमच्या भाषणामध्ये ज्या दिवशी मिस होईल, त्या दिवशी तुमचे भाषण गाजणार नाही. मग तुम्हाला भाषण गाजवायचे, तुम्ही जे बोलत आहे प्रत्येक शब्दांवर लोकांचा विश्वास असला पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा असला पाहिजे, की तुमच्या भाषणामधून तर्क तर्क लागला पाहिजे. लॉजिकली तुम्ही बोलले पाहिजे. तिसऱ्या गोष्टीमध्ये भावना आहे. तुम्हाला भावनेचं उदाहरण सांगतो. भाषण हा हिप्नोटिझमचा गेम आहे सर. माफ करा, पण खरंच हिप्नोटिझमचा गेम आहे. तुम्ही भाषण करताय, लोकं टाळ्या वाजवतायत. तुम्ही भाषण करताय, लोकं वाह-वाह करताय. तुम्ही भाषण करताय, लोकं तुमच्या भाषणावर टाळ्या वाजवताय. हे सगळं कशामुळे होतंय? एक व्यक्ती हजारो लोकांकडून एकच कृती करून घेतोय. याचा अर्थ तो त्याला संमोहित करतो आहे. मग भाषण करत असताना भाषणामध्ये भावनेचा कसा महत्व आहे? भावना कशा महत्वाच्या आहे? भाषण करत असताना, तर भाषण करत असताना भावना देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. मग आपण भाषण करतो आहे. आपण भाषण करत असताना त्या ठिकाणी एक उदाहरण देतोय, की फॉर एक्झाम्पल एक महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एखादी एक्झाम्पल आहे, समजून घ्या. एखादा 20ल्या मुलीवर ॲसिड हल्ला झालाय आणि संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण चिघळून निघालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये एखादी 20ली मुलगी स्वतःला संपवून घेत आहे, ॲसिड हल्ला झालाय, तिचा त्याच्यामध्ये मृत्यू पडलाय आणि अशा वेळेस आपल्या हातात माईक आहे, आपण काय बोललं पाहिजे? पहा, म्हणजे भाषणामध्ये भावनेचं काय महत्व असतं हे तुम्हाला सांगतो हे. तर
मग त्यावेळेस आपण असं भाषण केलं पाहिजे की या देशातील तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतोय. आज खऱ्या अर्थानं मुंबईला यायचा दिवस निघाला. पण मुंबईला यायचा दिवस निघाला, मुंबईला यायचं ठरवलं. पण त्या मुंबईला येता मी दादरला नेहमीप्रमाणे उतरलो. थोडंसं बाजूला गेलो. मला बोर्ड दिसला छत्रपती शिवाजी महाराजचा, फार छान वाटला. पण तेवढ्यात उभी 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 गर्दी जमा झालेली दिसली. ही गर्दीकडे बघावं, काय झालं म्हणून पाहावं, तर मी तिच्या आत जायचा प्रयत्न केला. कोणतरी आवाज करत होता. कोणाचा तरी आवाज येत होता. काहीतरी भयान झालंय असं लक्षात आलं. अंदाज घेतला आणि पाहिलं. पाहिलं तर काय पाहिलं? तर रक्ताच्या तरोड्यात 20ली मुलगी रक्ताच्या तरोड्यात पडलेली आहे. त्या मुलीला स्वतःच्या जीवाची काळजी करून ती मुलगी मृत्यूची झुंज घेत आहे. आणि त्या मुलीकडे बघितलं आणि लक्षात आलं, आणि तीच मुलगी आहे जी राज्यात स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली होती. ही पहिली आली होती UPSC मध्ये. आणि या मुलीची कहाणी आम्ही अनेक पेपरला वाचली होती. तीच मुलगी रक्ताच्या तरोड्यात पडली. काळजाला तर्र झालं, काळजाचं जाळ निघालं आणि मग तो मुलगा मात्र फरार झाला. आणि संपूर्ण उभे गर्दीने अँब्युलन्स बोलावली. त्या मुलीचा वडील मात्र टॅक्सी चालक, तर टॅक्सी चालकाच्या कानावर ही गोष्ट गेली. टॅक्सी चालक धबकत्या उड्याने हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलमध्ये जातोय, आक्रोशाने किंकाळ्या फोडतोय, मुलीला सांगतोय अरे काय झालंय म्हणून जॉब विचारतोय. ऐन दारात गेला. दारात त्याने दार ठोठावलं. तिथल्या हॉस्पिटल मधल्या सिक्युरिटीने त्याला रोखलं आणि त्या दारात असणाऱ्या बापाला वाटलं माझ्या मुलीचा प्राण आता तरी वाचेल, म्हणून तो बाजूला बसला आणि त्याला वरत असा लाल लाईट ऑपरेशन थिएटरचा दिसला. ऑपरेशन थिएटरचा तो लाल लाईट पाहतोय वडील. आणि तो लाल लाईट पाहिल्यानंतर वडिलांचं सुद्धा काळीज लाल झालं. मला सांगायचं या शासनाला, प्रशासनाला, जर 2 दिवसाच्या आत त्या नराधमाला पकडलं नाही तर या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात सांगत होते, स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे, त्या पदरला हात लावण्याची गैक असली. आणि तुम्ही जर काय भर दिवसा ढवळ्या जर स्त्रियांवर अत्याचार होत असताना माझ्यासारखा मावळा हा शांत बसणार नाहीये. अशा पद्धतीने तुम्हाला लोकांना भाषणामध्ये, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरतीमध्ये भावनिकतेची सुद्धा प्रचंड गरज आहे. ते भावनिक सुद्धा तुम्हाला करता यायला हवं. परत तुम्हाला भाषण करताना मग आपल्याला माहित आहे की अनेक प्रसंग आहे. अनेक प्रसंगामध्ये आपल्याला भाषण करत असताना स्वतःला झोकून द्यायचं आहे. मग आपल्याला स्वतःला झोपून कसं द्यायचं आहे? पहा, भाषणाच्या एखाद्या प्रसंगामध्ये 3 एप्रिल 1680 ला शिवरायांचं निधन झालंय. शिवरायांचं निधन झालंय. साके मुस्तफा औरंगजेबाकडे धावत आला. औरंगजेबाला म्हणाला, जहांपनाह बड़ी खुशी की खबर है, दक्कन में मातंग छाया हुआ है, वो शिवा का इंतकाल हो गया है. आणि तसं ऐकल्यावर औरंगजेब म्हणतो, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, इस देश का सबसे नेक बंदा तेरे पास आ रहा है, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. हे सगळं ऐकल्यावर औरंगजेब निघून जातोय. सरदार भरलेला दरबार भरलेला आहे, सरदार मनसबदार सगळं आहे, तर प्रजा देखील आहे. आणि त्या प्रजेला औरंगजेब सांगतोय, ये सब फिजूल है शहजादे, ये सब फिजूल है. चंगेर और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज काबुल से लेकर कंधार तक और कंधार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले ये माँ बदौलत ये सब क्या देख रहे हैं. शिवाजी ने हमारे आंखों के सामने हमारी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों की फौज को शिकस्त दे करके खदेड़ दिया है शिवा ने. ये शहजादे हमारे मामूजान मिर्जा आमिर मेरा नवाब आजम शाइस्ता खान साहब. बड़ी शर्मनाक बात है शहजादे. शिवाजी ने इनके लाल महल पर छापे डालकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा. ये सूरत के खूबसूरत इनायत का बहादुर शिवाजी इनके सूरत में आए तो ये दुम दबा करके भाग गए. ये जौनपुर के राजा जसवंत सिंह राठौड़ मराठों के वार के जख्म इन्होंने छाती पर नहीं तो कायर की तरह पीठ पर खाए. ये लश्कर के साथ मैदान छोड़ के भागने वाले ये कारतलब खान, ये रसूल रुजमानी, ये मेरे आतिश तबेज का, ये खान शाह बहादुर, ये बहादुर शाह को ताज तमाम सारे बुंदेल राजपूत तुर्की अफगानी उज़्बेकी हाउसिंग डच फ्रेंच पुर्तगाल जिन्होंने मराठों के वार के जख्म अपने पीठ पर खाए हैं. आखिर क्यों शहजादे, क्यों हमारे तरह तोपे घोड़े गोला बारूद उस शिवा के पास नहीं है?
फिर भी उसे जीत फतेह क्यों हासिल होती है, इस क्यों का मतलब तुम नहीं समझ पाओगे शहजादे। और शराब नाच गाने इश्क और मोहब्बत से गिरफ्तार तुम जैसे बहादुर तुम कभी शिवा को नहीं समझ पाओगे। उस शिवा ने मजबूत किले बनाए, नहीं जंग की, बहरम की, तामीर खड़ी की, और उससे भी कहीं गुना ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए। आज तक शहजादे हिंदुस्तान की हम हर चीज खरीद सकते थे, लेकिन जाबाज मराठों को खरीद सके। हमने उनको जागिर की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठी ने इस पे थूक दिया। शहजादे मराठी थकते नहीं, मराठी झुकते नहीं, मराठी रुकते नहीं, और खरीदने की कोशिश की तो मराठी बिकते भी नहीं। मानते हैं शहजादे, मानते हैं शिवाजी हमारे लिए कार है, मगरूर है, मक्कार है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और कुतुबनार की तरह आसमां को छू रहा है। और शहजादे हम खुशनसीब भी तो इतने हैं की हमको दुश्मन मिला तो शिवाजी जैसा मिला, शिवाजी जैसा मिला। आता मला सांगा, हा सगळा मी प्रसंग सांगितला, हा प्रसंग आत्ता वाचला ना आत्ता सांगितला अशातला प्रकार आहे का? नाहीये. म्हणजे काय, वक्तृत्वामध्ये तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल तुमच्या शब्दांवर. आणि भाषण करत असताना अनेक लोक भाषण करतात. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. बरोबर आहे? बरोबर ना? यालाच आपल्याला कसं करायचंय? भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. म्हणजे काय करायचं? शब्दांमध्ये वजन आणि शब्दांमध्ये अंतर. परत ना, मग ते झाल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या शब्दांमध्ये जोपर्यंत मॅग्नेटिक फोर्स निर्माण होत नाही, तुमच्या शब्दांवर लोक जोपर्यंत आकर्षित होत नाही, तोपर्यंत तुमचे भाषण तुम्ही 10 तास बोलले तर लोकांना आवडत नाही. लोकांना तुमचा प्रत्येक शब्द न शब्द ऐकावासा हवासा वाटला पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचंय? यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यायची आहे आणि वक्तृत्व कला आत्मसात करून घ्यायची आहे. हे आपल्या भाषणाचे फक्त आणि फक्त 10% होतं अकॅडमीचं 10%. ते पण थेरी होती. परत ना, आपल्याला ही 90% थेरी आणि 100% रिहर्सल हे आता येणाऱ्या काळात करून घ्यायची आहे. जर वैभवजी बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला स्टेजवर गेल्यानंतर काय होतं, की हातपाय थरथरतात. बोलण्यास सुचत नाही, घाम फुटतो. का होतं? कारण की आपण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण बोलायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्यामध्ये प्रचंड भीती 3 प्रकारची असतात. पहिली भीती असतात, की आपण भाषण करत असताना पहिली भीती जी आपल्याला भीती वाटतं, ती भीती ती भीती अशी असते, की ती भीती मानसशास्त्राची भीती असते. दुसरी भीती मांडणीची असते आणि तिसरी भीती ज्ञानाची असते. ज्ञानाची भीती, मांडणीची भीती, मानसशास्त्राची भीती या 3 भीती काम करत असतात. ज्ञानाची भीती अनेक लोक अनेक विषयांवर छान बोलू शकतात. पण अनेक लोकांकडे अनेक विषयाचं ज्ञान नसल्यामुळे देखील ते त्या विषयावर बोलू शकत नाही. मग समीर लेंगुळे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज राजकीय सामाजिक चळवळीतले सगळे भाषण करतो. समीर लेंगुळेंना यांना म्हटलं, की तुम्ही थोडंसं शेअर मार्केटिंग संदर्भात भाषण करा. तर त्यांना ते जमणार नाही. याचं कारण काय? समीर लेंगुळेंकडे व्हॉईस व्हेरिएशन आहे. समीर लेंगुळेंकडे भाषण लक्षात ठेवायची ट्रेन बाइंडिंग आहे. समीर लेंगुळेंकडे स्टेज डेअरिंग आहे. समीर लेंगुळेंकडे विषयाची पार्श्वभूमी आहे. सगळ्या प्रकारच्या टेम्पोमध्ये आवाज मांडता येतं, पण नॉलेज नाही. नॉलेज नसल्यामुळे समीर लेंगुळेंना भाषण करता येत नाही. ज्याप्रमाणे युद्धामध्ये शस्त्रांची गरज असते, त्याचप्रमाणे भाषणामध्ये शब्दांची गरज असते. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, "आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाची शस्त्रे, यज्ञ करू शब्दच्या मच्छा, जीवेचे जीवन, धन धन वाटू जन लोका." मग भीतीचे 3 प्रकार आपल्याला डीपली शिकून घ्यायचे आहे. परत माईकवर बोलायची भीती वाटते. मग माईकवर आपल्याला बोलायची कशी भीती वाटते? तर आपण माईक हाताळल्यानंतर आपल्याला वाटतं, की एवढी मोठी पब्लिक आहे, हा माईक आहे, याचा आवाज सर्वत्र पोहोचतो. इथं सायकॉलॉजीची भीती काम करतं. त्यानंतर लोकांसमोर शब्दच आठवत नाही. हे देखील सायकॉलॉजिकली भीती आहे. मला एक सांगा, तुम्ही नाशिक शहरात राहता. नाशिक शहरात राहता. राहता नाशिक शहरात. तुम्ही नाशिक शहरात, नाशिक ग्रामीणमध्ये जर राहत असाल आणि तुम्हाला गडचिरोलीच्या एखाद्या पूर्ण खेड्यामध्ये भाषण करायला लावलं, तर तुम्ही नाशिककर, तुम्ही फार हुशार माणसं. मग तुम्हाला वाटायचं, "अरे, हे फार खेड्यातले लोकं आहे, यांच्यासमोर काय बोलायचंय?" मग तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं, की यांना काहीच माहीत नाही. मग यावेळेस तुमचा भाषणाचा कॉन्फिडन्स वाढतो. नाशिकमध्ये ॲव्हरेजली राहतो आणि तेच जर पुण्यामध्ये एखाद्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळे सुशिक्षित लोकं हॅलो, सगळे हॅलो, आवाज येतोय?
हो, आवाज येतोय येतोय सर, माझा? आवाज येत आहे. हो, हा, येत आहे. येतोय ना. अच्छा, ओके. नाशिकमध्ये टेक्निकल ग्लिच आहे, थोडस वेट करा. अच्छा, आता हा, ओके आहे सर. हा. तर नाशिकमध्ये तुम्हाला भाषण करायला लावलं तर तुमचं भाषण ऍव्हरेजली होईल. पण तेच जर नाशिक ग्रामीणमध्ये भाषण करायला लावलं तर तुमचं भाषण थोडासा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. आणि तेच जर एखाद्या पुण्यामध्ये एखाद्या मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये तुम्हाला सगळ्या सुशिक्षित लोकांसमोर, सगळ्या वेल एज्युकेटेड लोकांसमोर भाषण करायला लावलं तर मात्र आपलं भाषण आणखी गडबडून जाईल. याचं काय, पब्लिक सायकोलॉजीनुसार भाषणं कशी बदलतात हे देखील आपल्याला पूर्ण मास्टर कोर्समध्ये, हा झाला मास्टर क्लास, मास्टर कोर्समध्ये आपल्याला शिकून घ्यायचं आहे. बेसिक आपण या ठिकाणी शिकतोय. सर चेंज करा, वैभव सर. आता बघा, स्टेजवर जाण्याची पद्धती मी तुम्हाला सांगितलं. स्टेजवर जाताना जाण्याचा मार्ग निश्चित केला पाहिजे. हे का बरं करायला पाहिजे? कारण की आपण स्टेजवर जातोय, आपण स्टेजवर जातो. स्टेजवर मी बोलत असताना माझ्या समोर जर 1000 लोक बसलेले आहे, तर मला दोन डोळ्यांनी ते 1000 लोकांना बघावं लागेल. पण ते 1000 लोक 2000 डोळ्यांनी माझ्याकडे बघतात. आणि ज्यावेळेस मी स्टेजवर बसलेला असतो त्यावेळेस माझे प्रत्येक मुवमेंट हे लोक कॅप्चर करत असतात. आणि माझी मुवमेंट जाण्याचा योग्य ट्रॅक पासून, उभं राहण्याच्या ट्रॅक पासून, सिटिंग अरेंजमेंट पासून हे जर व्यवस्थित नसेल तर हे प्रत्येक बारीक बारीक गोष्ट माझ्या भाषणावर इफेक्ट करतात. माझे भाषण त्यामुळे गडबडतात. हा फॅक्ट आहे. जर मला योग्य पद्धत जाण्याची माहिती असेल, योग्य पद्धत भाषणामध्ये बसण्याची माहिती असेल, योग्य पद्धतीने माईक हाताळायची पद्धत माहित असेल, योग्य पद्धतीने भाषणाची सुरुवात करण्याची पद्धत माहित असेल, तर लोकांचा कॉन्फिडन्स हा टिकून राहतो. आणि लोकांकडे, वक्त्यांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा फार आकर्षक होतो. तो आकर्षकपणा टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की भाषण करताना, भाषण स्टेजवर जाण्याच्या पद्धतीपासून आपल्याला शिकायचं आहे. तो मास्टर कोर्समध्ये शिकायचा आहे. परत भाषणाची सुरुवात आणि श्रोत्यांची संवाद आता सांगितलंय. शिरोशायरी, म्हणी, अभंग, चारोळी हे देखील आता सांगून झालेलं आहे. माईक कसा हाताळावा हे देखील, स्टेज डेअरिंग आणि आत्मविश्वास. स्टेज डेअरिंगचे 3 प्रकार आता सांगितले. माहिती नसताना भाषण कसे करावे. बघा, एक तुम्हाला सांगतो आहे की अनेकांच्या अनेक विषयांची माहिती नसतात आपल्याला, अनेक विषयांची, आणि आपल्याला भाषण करायचं आहे, बरोबर ना? मग मला एक सांगा की आपले भाषण कसं होतात की पहिला मुद्दा आपण जो पकडतो त्याला आपण लगेच सोडतो आणि दुसऱ्या मुद्द्याला लगेच सुरुवात करतो, बरोबर ना? पहिला मुद्दा सोडतो, दुसरा मुद्दा चालू करतो, तिसरा मुद्दा आणखी काहीतरी विपरीत घेतो. असं जर आपण भाषण केलं तर आपल्याला भाषण लक्षात पण राहणार नाही आणि आपले भाषण माहितीचा अभावावर होणार पण नाही. वीर बाबूराव शेडमाके किती लोकांना माहित आहे? मला देखील आजपर्यंत माहित नव्हती. पण त्या व्यक्तीवर माझं व्याख्यान होतं. 3 मिनिटाची क्लिप ऐकून मी 3 तासाचं भाषण केलंय. किती मिनिटाची? 3 मिनिटाची क्लिप ऐकून 3 तासाचं भाषण केलंय. कसं काय? तर याचं कारण असं आहे की 3 मिनिटाच्या क्लिपमध्ये काय वाचलं मी? इंग्रजांविरुद्ध बंड केला, सावकारांविरुद्ध रोष होता, सावकारांनी काय केलं? घेरावायचा प्रयत्न केला, इंग्रजांनी फाशी दिली, एवढंच ऐकलं मी. त्याच्यावर तर काही नाही. मग मी ठरवलं, आदिवासी समाजाचं नेतृत्व होतं, इंग्रजांविरुद्ध बंड होता, सावकारी विरुद्ध विरोध होता, इंग्रजांनी काय केलं होतं त्या काळात, त्यानंतर मग त्यांना फाशी कशी देण्यात आली, हे एवढं सगळं मी कथानक ऐकला. या कथानकावरच मी 3 तास व्याख्यान केलं. किती तास? 3 तास. ते व्याख्यान कसं केलं? मग या देशामध्ये जो आदिवासी समाज आहे तो बुलंद आणि एक यूर योद्ध्यांचा समाज आहे. आणि त्याच योद्ध्यांमध्ये वीर बाबूराव शेडमाके यांचा जन्म झालेला आहे. आणि ते वीर बाबूराव शेडमाकेंच्या नेतृत्वात या देशामध्ये प्रथमतः सावकारीवर आळा घालण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. कुठं वाचलंय मी? मला एवढंच कळलं होतं, सावकारीवर आळा. मग या देशामध्ये वीर बाबूराव शेडमाके यांच्या नेतृत्वात सावकारीवर आळा घालून त्या ठिकाणी त्यांना एक नवं नेतृत्व उभं करण्यासाठी या देशातल्या इंग्रज सरकारने भाग पाडलं होतं. आणि या इंग्रजांच्या अवलेदींना ठणकावून सांगितलं होतं, अरे इथला जल आमचा आहे, जंगल आमचा आहे, जमिनी आमच्या आहे, शेती आमच्या आहे, या ठिकाणचे लोक देखील आमचे आहे, तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. हे ज्यावेळेस वीर बाबूराव शेडमाकेंनी सांगितलं त्यावेळेस आदिवासी समाजाचा आवाज या भारताच्या राष्ट्रीयत्वापर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. बघा,
हे जेव्हा मी बोलतो त्यावेळेस माझ्याकडे माहितीचा अभाव असताना बोलतोय. म्हणजे काय आहे, की एखाद्या विषयाचं आपल्याला थोडंसं माहित असावं आणि त्याला आपण विषय मोठा करावा. अशाच पद्धतीचं आपल्याला वक्तृत्व येणाऱ्या काळात आपल्याला समोर घेऊन जायचं आहे. त्यानंतरचा विषय आहे, की देहबोली हातवारे. मग आपण भाषण करत असताना प्रत्येक टोन मध्ये आपण बोललं पाहिजे. म्हणजे आपण बघितलं, की भावनिक प्रसंगामध्ये आपण नाराज झालो पाहिजे. म्हणजे कसं आहे, एखाद्याचा समजा शोक सभेचं भाषण करतोय, तर त्या भाषणामध्ये आपण कसं बोललं पाहिजे? खरं तर आज अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या या मित्र परिवारामध्ये घडलेली आहे. खरं तर माझा मित्र हा विश्वास बसत नाही आमच्यामधून निघून गेलेला आहे. पण या मित्रत्वाच्या या चळवळीच्या सहवासामध्ये मला राहता आलं, पण आज तो आमच्यातून निघून गेलाय. हे दुःख आमच्यासाठी सगळ्यात मोठं आहे. म्हणून यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ येऊ. हे काय झालंय? हे झालंय शोकसभेचं. वरून आंदोलनाचं भाषण. या देशातला शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असेल, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसेल, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसेल, शेतकऱ्याच्या अंगुराला द्राक्षांना भाव मिळत नसेल, तर लक्षात घ्या, या देशातला शेतकरी ज्या पद्धतीने सरकार निवडून देऊ शकतो त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी ठरवलं तर गल्ली ते दिल्ली सरकार जाम करू शकतं. ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. परत काय, की परत आपण जर दुसरं भाषण पाहिलं, की धार्मिक प्रसंग. प्रभू श्री राम 14 बरस के वनवास के लिए गए थे. माता शबरी बेसब्री से इनका इंतजार कर रही थी. और राम आएंगे तो अंगना सजाएंगे, अंगना सजाएंगे तो राम आएंगे. इसी दौरान एक दिन प्रभु श्री राम साक्षात वहां पे पधारे और राम जी ने कहा कि माता शबरी, मैं तुम्हारा खुद स्वयं मैं चल के आया हूं. कहते हैं ना, अशा पद्धतीने धार्मिक प्रसंगामध्ये आपल्याला बोलता येतं. मग विनोदी प्रसंगामध्ये सुद्धा तसंच बोलायचं असतं, सस्पेन्स क्रिएट करत बोलायचं असतं. कसं बोलायचं हे मास्टर कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत. त्यानंतर सभागृह आणि मैदानातले भाषण आपण बघितले तर सभागृहामध्ये मैदानामध्ये मैदानामध्ये सर्वसमावेशक भाषण करायची असतात. कारण की मैदानामध्ये तेली माडी साडी कोष्टी धनगर आदिवासी लिंगायत बौद्ध महार मटक ढोर चांबार कुंभार मुसलमान हिंदू ईसाई ख्रिश्चन बौद्ध या सगळ्या फॅकल्टीचे लोक असतात. कॉकटेल असतं, गरीब श्रीमंत सगळे असतात. पण सभागृहातल्या भाषणामध्ये आपल्याला काय करावं लागतं, विशिष्ट वर्ग असतो, एखाद्या विशिष्ट मीटिंग असतात, एक विशिष्ट विषय घेऊन त्या विषयाला न्याय देत बोलायचं असतं. आणि मैदानातले भाषण हे सर्वसमावेशक सर्वांच्या भाषेमध्ये बोलायचे असतात. त्यानंतरचा मुद्दा सुसंगत आवाज व वजनदार शब्द. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक शब्दांवर वजन देत बोलायचं. फॉर एक्झाम्पल स्वराज्य वक्ता अकादमी असं जर बोललं तर लोकांना आवडेल, पण स्वराज्य वक्ता अकादमी असं बोललं तर लोकांना अधिक आवडेल. म्हणजे वक्ता जन्माला येत नाही तर तो स्वराज्य वक्ता अकादमीमध्ये तयार होतो. वक्ता जन्माला येत नाही तर तो स्वराज्य वक्ता अकादमीमध्ये तयार होतो. हे जे आहे यालाच आपण असं म्हटलं तर वक्ता जन्माला येत नाही तर तो स्वराज्य वक्ता अकादमीतच तयार होतो. याला काय, शब्दांवर वजन देत आवाजात ताकद निर्माण करत बोलायचं म्हणतात. तो आपण मास्टर कोर्स मध्ये बघूया 4 दिवसात. ओके, नेक्स्ट. मग लेवल 2 मध्ये आपण जातो आहे. मग लेवल 2 मध्ये आता आपण आतापर्यंत जे शिकलो आहे हा फक्त आपला वॉर्मअपचा विषय होता. आपण वॉर्मअप करतो होतो. म्हणजे कुठलाही खेळ खेळायच्या आधी त्या खेळाचे नियम समजून घ्यावे लागतात, त्यानंतर तो खेळला जातो. मग आपण सुद्धा भाषण करत असताना उभं कसं राहायचं, स्ट्रेचिबिलिटी कशी घालवायची, हा थेरॉटिकली शिकल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं आता पाण्यात उतरायचं आहे, म्हणजे स्टेजवर उभं राहायचं आहे. मग स्टेजवर उभं राहून बोलायचा सराव. मग आपण स्टेजवर उभं झाल्याच्या नंतर मग आपण भाषण करत करत असतो. मग तुम्ही भाषण करत असताना बघा, व्यक्ती परत्वे स्वभाव असतो, स्वभाव परत्वे भाषण तयार होत जातात. एखाद्या व्यक्तीचा खूपच शांत स्वभाव असावं, त्याला आंदोलनात उभं नेऊन ठेवावं, तो आंदोलनात बोलावं. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे, माझ्या सरकारला विनंती करायची आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून द्याव्या. असं जर का त्यांनी आंदोलनात भाषण केलं तर ते आंदोलन सक्सेस होणार नाही आणि तो वक्ता देखील सक्सेस होणार नाही. त्यासाठी व्यक्ती परत
परत्वे स्वभाव, स्वभाव परत्वे भाषण हे तयार होत असतात. पण व्यक्ती परत्वे स्वभाव नसून स्वभाव परत्वे भाषणं आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे प्रत्येक स्वभावाची भाषणं तयार करायची असेल तर त्यासाठी रिहर्सल महत्वाची आहे. आणि रिहर्सलसाठी आपल्याला मास्टर कोर्स केल्याशिवाय आपल्याला रिहर्सल करता येणार नाही. कारण वक्ता हा ऑनलाईन शिकून होत नाही, घडत नाही. आपण ऑनलाईन थिअरी शिकू शकतो, प्रॅक्टिकली आपल्याला स्टेजवरच उभं राहावं लागतं, स्टेजवरच बोलावं लागतं, स्टेजवरूनच लोकांसमोर जावं लागतं. तेव्हाच कळतं आपल्याला कसं बोलायचं. मग स्टेजवर तुम्हाला बोलायला लावण्यात येईल, एक विषय देण्यात येईल. मग तुमच्याकडे 5 मिनिटाचा अवधी असेल. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 मिनिटावर बिल होईल. ते झाल्यानंतर 5व्या मिनिटाला डबल बेल होईल. त्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे. मग तुम्ही भाषण भाषण करत असताना तुमचे हातवारे कसे आहे, तुमच्या पायामधील अंतर किती आहे, तुमची बॉडी लँग्वेज काय सांगताय, तुमचा टोन कसा होत आहे, तुम्ही भाषण करत असताना आवाजातला टेम्पो कसा कव्हर करताय, तुम्ही शेरोशायरी म्हणी अभंग चारोळी वापरताय, कशा पद्धतीने वापरताय, तुमच्या स्टेजची भीती कितपत आहे, तुम्हाला भीती कशाची आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं आकलन त्या ठिकाणी करून तुमच्यातले प्लस पॉईंट काय, तुमच्यातले मायनस पॉईंट काय, तुमच्यातल्या पॉझिटिव्हिटी काय, तुमच्यातल्या निगेटिव्हिटी काय, या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करायचा आहे त्या ठिकाणी रिहर्सल करताना. मग रिहर्सल करताना मग तुम्ही भाषण केल्यानंतर तुमचा ऑडियन्स, जो ऑडियन्स असेल तो ऑडियन्स तुम्हाला रिप्लाय करेल की तुम्ही कुठे चुकलात, काय चुकलात. मग त्यानंतर ते संपूर्ण मुद्दे, तुमच्या चुका तुमच्या बुकामध्ये, तुमच्या नोट्समध्ये लिहून देण्यात येईल. आणि ते लिहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे व्हिडिओज आणि तो संपूर्ण चूक आहे तुमच्यापर्यंत देण्यात येईल. ते झाल्याच्या नंतर इथं आपण चुकलो आहे, इथं आपल्याला डेव्हलप करायचं आहे, सगळ्या डेव्हलपमेंटच्या आपल्याला गोष्टी लक्षात येईल. मग सकारात्मक आणि नकारात्मक, तुमच्या पॉझिटिव्हिटी काय निगेटिव्हिटी आत्ताच सांगून झालं. रोजचा प्रॅक्टिस, सराव आणि सुधारणा. मग तुम्हाला हे कंटिन्यू, तुम्हाला सलग 6 तास तुम्हाला यावर प्रॅक्टिस करायचे, अनेक विषय घेऊ. मग तुम्हाला म्हणजे कधी तुमचे वैयक्तिक विषय, कधी अभ्यास करून येणारे विषय, कधी कल्पनाशक्तीच्या आधारावर बोलणारे विषय. म्हणजे मी आमदार झालो तर असे, मला माझ्या समोर जर काय शेतकऱ्यांचा असा मोठा प्रश्न, कल्पना इमॅजिनेशनवर बोलायचे विषय, ते बुद्धीला आणखी धार देतात, आपल्याला ताकद उभी करतात भाषणासाठी. ते झाल्याच्या नंतर अभ्यास करून मग एखादा छत्रपती शिवाजी महाराज विषय असेल किंवा भारतीय लोकशाही, हे अभ्यासाचे विषय, वैयक्तिक विषय. ते झाल्याच्या नंतर एखादे करंट विषय, म्हणजे एखादा करंट मुद्दा आहे त्या विषयावर बोलायला लावण्यात येईल. आणि त्यामुळे तुमचं भाषणामध्ये परफेक्ट फिनिशिंग आणण्यात येईल. लेवल 2 मध्ये तुम्हाला रिहर्सल आहे, प्रॅक्टिस संपूर्ण घेण्यात येईल. आणि मग लेवल 3ला अचानक भाषणांची गरज. कधी कधी काय होतं की आपण भाषण करायला जातो, अचानक माईक हातात येतं आणि विषय माहित नसतं, थोड्या वेळा आधी विषय माहित असतं, ते लगेच बोलायला लावण्यात. तर मग तशा वेळेस आपण स्टेज कसा हँडल करायचा, आंदोलन, मोर्चे, धार्मिक प्रसंग याच्यातील भाषण कशी करायची, भाषणाची स्क्रिप्ट रायटिंग कशी करायची, सूत्रसंचालन, अनेकांना अँकरिंग करायची. आज अँकर सुद्धा एक नवा, त्याला एक चांगला आयाम प्राप्त झाला आहे. अँकर आज एक सेलिब्रिटी सारखा काम करतो आहे. कारण की प्रत्येक राजकीय मोठ्या मोठ्या स्टेजवर, प्रत्येक सामाजिक मोठ्या मोठ्या स्टेजवर त्याला एक वेगळी संधी प्राप्त झालेली आहे. ज्या लोकांना भेटायसाठी लोकांना अपॉइंटमेंट घ्यावं लागतात, त्या लोकांचे स्टेज ते हँडल करतात. याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे उत्तम सूत्रसंचालन त्यांना करता येतं, उत्तम प्रकारचे अँकरिंग त्यांना जमतं. म्हणून मग अँकरिंग कशी असली पाहिजे बघा. अँकरिंग करत असताना आपला मॅक्झिमम महिला ज्या अँकरिंग जास्त करतात, याचं कारण असं आहे की पुरुषांचा आवाज हा मिडल लाईन पासून वर जातो. म्हणजे आपल्या आवाजाच्या 3 पट्ट्या आहे. म्हणजे दैनंदिन पट्टी, एक वरची पट्टी आणि एक खालची पट्टी. म्हणजे काय होतं, एकच शब्द आहे, तुला समजत नाही का. दैनंदिन पट्टीमध्ये म्हटलं तर तो चांगलं वाटतं, पण ते जर पट्टी वाढवली, तुला समजत नाही का, तर लोकांना वाटतं की रागा आलेला आहे. आणि तेच जर खालच्या पट्टीत बोललो, तुला समजत नाही का, तर लोकांना वाटतं हे दुःखात बोलत आहे. म्हणजे एकच शब्द, उच्चार बदलले की भाषण बदलतात, मग आवाज बदलतो. मग आपल्याला सुद्धा अँकरिंग मध्ये अनेक लोक अँकरिंग करतात, पुरुष करतात. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आवाज थोडा ताठर असतो, पण तेच महिला अँकरिंग करतात. अँकरिंग करत असताना महिला म्हणतात, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, त्यांनी विचारपीठावर असताना पण व्हावे. हे महिलांच्या आवाजमध्ये पोलाइटनेस असतं. ते पोलाइटनेस सुद्धा आपल्या भाषणामध्ये कसं आणायचं, हे सुद्धा आपल्याला मास्टर कोर्समध्ये शिकायचं आहे. मंचावर आत्मविश्वासाने प्रभाव कसा टाकायचा. बा, तुम्ही भाषण करत असताना तुमच्या भाषणाला कॉन्फिडेंटली लोकांसमोर मांडायचं आहे. ते कशा पद्धतीने मांडता आलं पाहिजे, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे तुमच्या नाशिक शहरामध्ये. वैभवजी, हॅलो. तुमच्या नाशिक शहरामध्ये बघा, सगळ्यांनी आता एक काम करा, सगळ्यांनी सगळे कॅमेरा ऑन करा.
सगळ्यांनी सगळे कॅमेरा ऑन करा. बघा, तुमच्या नाशिक शहरामध्ये, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ या विदर्भातल्या असंख्य बॅचेस नंतर प्रथमच स्वराज्य वक्ता अकादमी नाशिकमध्ये येत आहे. बघा, स्वराज्य वक्ता अकादमी प्रॅक्टिकल भाषणावर जास्त विश्वास ठेवत आहे. थेरॉटिकली भाषण तुम्ही काही वेळापुरते शिकू शकता, पण प्रॅक्टिकल भाषण शिकायचं असेल तर मात्र तुम्हाला रिहर्सलला ऑन ग्राउंड उभं राहावं लागतं, बोलावं लागतं. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्यासाठी आपल्याला अकॅडमीचा मास्टर कोर्स करावा लागतं. कारण की मास्टर कोर्स केल्याशिवाय आपल्याला वक्तृत्व येत नाही. कारण की वक्तृत्व जर काय वाचून समजलं असतं तर आजपर्यंत तुम्ही वक्ते झाला असता. परत ना, जे समीर लेनगुडे आज बोलतो आहे, यासाठी 2016 पासून समीर लेनगुडेने दिवसाची मेहनत, रात्रीचा दिवस केलेला आहे. तेव्हा हे स्पष्ट उच्चार, शब्द, भावना ह्या सगळ्या गोष्टी त्यामधून व्यक्त होत आहे. ते म्हणतात ना, असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करायची असेल त्यासाठी अभ्यासच करावं लागतं. आणि या अभ्यासासाठीच नाशिककरांनो, स्वराज्य वक्ता अकादमी ही सोशल अकॅडमी आहे. म्हणून इतरत्र अकॅडमीच्या तुलनेत स्वराज्य वक्ता अकादमी कमी फीज मध्ये तुम्हाला परमनंट लाईफ टाईम मेंबरशिप देतो आहे. लाईफ टाईम म्हणतोय मी. एकदा तुम्ही अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी झाले की अकॅडमी काय करणार आहे? तुम्हाला तुम्हाला 6 दिवसामध्ये वक्ता बनवणार आहे. म्हणजे बनवणार आहे, एक्झॅक्ट 6 दिवसामध्ये तुम्हाला वक्ता घडवणार आहे. तुम्ही 6 दिवसात वक्ते झाले की तुम्हाला रिहर्सलची गरज असते. काही लोकांना स्टेज मिळतात, काही लोकांना स्टेज मिळत नाही. तर वर्षातून 2 वेळा स्वराज्य वक्ता अकादमीचा कोर्स तुम्हाला परत परत रिपीट करायला मिळेल. परत परत म्हणजे एक कोर्स केला त्यानंतर त्याला कुठलाही ते पेएबल नसेल. तुमचं आयडेंटिटी कार्ड तयार होईल. तुमचं आयडेंटिटी कार्ड तयार झाल्याच्या नंतर ते आयडेंटिटी कार्ड जोपर्यंत तुमच्यापाशी आहे तोपर्यंत तुम्हाला फ्री एंट्री असेल, पहिला कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर. ते झाल्याच्या नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की ते झालं की मग काय करायचं आहे की आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकून घ्यायची आहे. ह्या सगळ्या हायलाइट्स सांगितल्या मी तुम्हाला. आता आपल्याला डीपली शिकायचं आहे. प्रत्येक गोष्ट स्टेज डिअरिंग डीपली शिकायची आहे. परत ना, मग मानसशास्त्राची भीती कशी घालवायची, ते झाल्यानंतर ज्ञानाची भीती कशी घालवायची, मांडणीची भीती कशी कशा आधारावर असतं. परत ना, तुम्हाला माहिती असेल की भाषण करत असताना आपण भाषण करतो आणि आपल्यासमोर कोणतरी आपल्याला बघत असतो आपल्या भाषणाकडे, आणि आपली त्याच्यावर नजर गेली की आपलं भाषण गडबडतं. हे कशामुळे होतं? आय कॉन्टॅक्टमुळे होतं. मग आय कॉन्टॅक्ट कशा घालवायचा? अनेकांनी अनेक भागांमध्ये अनेक भाषेमध्ये बदल आहे. चंद्रपूरमध्ये भाषा वेगळी आहे, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये भाषा वेगळी आहे, पुण्यामध्ये भाषा वेगळी आहे, संभाजीनगरमध्ये भाषा वेगळी आहे. परत ग्रामीण शहरी सुद्धा भाषा वेगळी आहे. बरोबर ना? तर मग प्रत्येक भाषेमध्ये बदल होत आहे. मग आपल्या भाषणामध्ये नेमका बदल कसा घडवून आणायचा, हा सुद्धा डीपली आहे. ते 2 तासात होईल बा, आणि 2 तासात तुम्हाला सगळं समजेल अशातला भाग नाही. आणि 2 तासात शिकवून 2 तासात तुम्हाला समजलं नाही तर मग 2 तास तुमचे फुकट आपण घालवल्यासारखे होईल. त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळे हायलाइट्स आपण बघितल्यानंतर मग आपल्याला परत स्क्रिप्ट रायटिंग मध्ये भाषा ही स्वतःची मूळ भाषा हवी. ते झाल्याच्या नंतर भाषणाची स्क्रिप्ट 5 घटकाच्या आधारावर तयार करायची असतात. पहिलं आपण सांगितलं होतं प्रस्तावना, घटनाक्रम, मुद्दे विश्लेषण, प्रतिवाद खंडन आणि निष्कर्ष. हे 5 घटक मिस झाले तर तुमची भाषणे गडबडतात. परत ना, ते झाल्याच्या नंतर मग व्हॉइस व्हेरिएशन, आवाजामध्ये चढ-उतार कसा हँडल करायचा प्रत्येक प्रसंगामध्ये, शेरो-शायरी कशा पद्धतीने वापरायची, हा सगळा विषय तुम्हाला येतो. हा एवढाच कोर्स शिकायला तुम्हाला सलग 6 तास लागणार आहे, फक्त थेरी शिकायला. फक्त थेरी. एकही मिनिट न दवडता जर आपण शिकलो तर 6 तास तब्बल थेरी शिकायला लागेल. म्हणजे एक थेरी शिकायसाठी किमान 2 तास लागतील आपल्याला. ते झाल्यानंतर रिहर्सल, आणि ते झाल्यानंतर टास्क. म्हणजे तुम्हाला 2 दिवस शिकायचं आहे, 6 दिवस आपलं 4 दिवस कंटिन्यू बोलत शिकायचं आहे, 2 दिवस बसून शिकायचं आहे. असा टोटल 6 दिवसाचा आपला कोर्स आहे. तो कोर्स नाशिकमध्ये औरंगाबादकर सभागृह आहे. कुणाला माहित आहे? तुम्हाला माहिती असेल. परत ना, तिथे तिथे आपले अकॅडमी चालू करायचा विचार चालू आहे. आज तो हॉल कन्फर्म होऊन जाईल आपला, आणि तो हॉल कन्फर्म झाला की आपल्याला तिथे आपली बॅच होणार आहे. आता तत्पूर्वी आपली फीज स्ट्रक्चर ₹7,500 आहे. किती आहे?
चॅट बॉक्समध्ये हे करा, संवाद साधू शकता तुम्ही. फीज किती आहे आपली? 7,500 रुपये. 7,500 रुपयामध्ये आपण, तुम्हाला काय काय करतोय, तुम्हाला भाषण शिकवतो आहे, तुम्हाला वर्षभराच्या स्क्रिप्ट देतो आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा, तुम्हाला ते झाल्याच्या नंतर लाईफ टाईम साठी स्वराज्य वक्ता अकादमीमध्ये प्रॅक्टिससाठी येता येईल कुठल्याही शहरामध्ये. प्रत्येक शहरामध्ये, नाशिक झाल्यानंतर लगेच संभाजीनगरला व्हायचे, तिथं सुद्धा तुम्हाला यायचं झालं तर त्यासाठी कुठलाही चार्ज तुम्हाला परत करायची गरज नाही. बरोबर ना? तुम्हाला येऊन बसता येईल, तुम्हाला रिहर्सल करता कंटिन्यू. पण एकदा तुम्ही 6 दिवसाचा कोर्स केला की परत तुम्हाला कोर्स करायची गरजच पडली नाही पाहिजे, कुठल्याच ट्रेनिंग करत जायची गरज नाही पडली पाहिजे. ही शाश्वत आम्ही देतो आहे. 7,500 रुपये फीज आहे. पण आता आपल्या वाजला आहे 1:20. 1:20. वैभवजी, हॅलो, हॅलो. हा सर. हा वै सर. वैभवजी, 1:20. आत्ता वाजले 1:20 झाले. एक ओके. वाजून 20 झालेले आहे. 1:50 पर्यंत. काय म्हणतोय मी? 1:50 म्हणजे अर्ध्या तासात ज्या लोकांची सीट कन्फर्म होईल त्या लोकांना विशेष डिस्काउंट आहे. त्यांना 7,500चे वन टाइम मध्ये 5,000 पे करायचे आहे, आणि 5,000 पे करून तुम्हाला परमनंट वक्ता होण्यासाठी या कोर्सला जॉईन व्हायचं आहे. आणि ज्यांना नंतर ऍडमिशन करायचे आहे त्यांना मात्र 7,500 भरावे लागेल. तर ऑफर अर्ध्या तासासाठी आहे फक्त. तर ते ऑफर हवी असेल तर अर्ध्या तासामध्ये लगेच तुमच्या ग्रुपला पेमेंट प्रोसेस आणि ते संपूर्ण, वैभवजी, ते ग्रुपला टाकून द्या, ते तुम्हाला येईल. आणि लगेच 2 जुलै 2026 पासनं आपल्या नाशिक शहरामध्ये आपल्याला ही बॅच कंटिन्यू ऑफलाईन घ्यायची आहे. तो मास्टर कोर्स असेल, तो ही 6 दिवसाचा ही मास्टर क्लास आहे, तो मास्टर कोर्स असेल. मास्टर कोर्समध्ये सगळ्या गोष्टी डीपली शिकवण्यात येईल, आणि डीपली तुम्हाला वक्तृत्व कसं करायचं हे एक चांगल्या वक्त्याकडून तुम्हाला शिकायला मिळेल. संधीचा लाभ घ्या. कुणाला काही संवाद साधायचा असेल, तर कुणाला काही क्वेश्चन असेल तर ते चॅट बॉक्समध्ये टाईप करा, मी तुम्हाला रिप्लाय द्यायला तयार आहे. चला, 5 मिनिटामध्ये टाईप करा आणि मला सांगा. सर, आपण माईक ऑन करू शकतो सगळ्यांचे? अच्छा, मग सगळ्यांचे माईक ऑन करा आणि काय काय कुणाला प्रश्न. ठीक आहे. माईक ऑन करायची परमिशन दिलेली आहे, बोलू शकतात. कुणाला संवाद साधायचा आहे सरांशी? अतुल पाटील, दिगंबर शिर्के, लता पाटील, नील पाटील, नितेश कोल्हे, प्रशांत वाळवी, पुष्पा धाडीवाल, रामदास खैरनार. एनिवन? तुमचे डिटेल्स माईक ऑन टाकलेत सर. आहे. तुमचे माईक ऑन आहे, ऑन करायची परमिशन मिळाली आहे तुम्हाला. ते मी माईक ऑन करून तुम्ही लगेच याला, तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमच्यामध्ये काय क्वेश्चन्स आहे, काही लोकांना काही प्रश्न असतात, काही लोकांना कोर्स संदर्भात काही विचारायचे असतात, काही लोकांना अनेक वेगवेगळे प्रश्न पडत असतात, तर त्यांनी या ठिकाणी विचारू शकता. आणि ही ऑफर फक्त तुमच्याचसाठी आहे. हे इतर कुणालाही ऑफर मिळणार नाहीये. त्यामुळे जर ऑफरचा लाभ घ्यायचा, काही विचारायचं असेल तुम्ही विचारा. वैभवजी,
तुझे माईक ऑन केलंय, चॅट बॉक्स मध्ये नाही विचारलं तरी चालेल, माईक मध्ये विचारलं तरी बोला. आपण डिटेल्स तुम टाकले आहेत सर. अच्छा. हा. डिटेल्स आपण 30 मिनिटासाठी ओपन ठेवू. ठीक आहे. कुणालाच बोलायचं नाहीये? 2 ऍडमिशन्स आले आहेत. अच्छा. 2 झाल्या आहेत ना? फक्त शुभम 30 मिनिटासाठी पाटील. ही ऑफर आहे. शुभम प्रचंड. पाटील. हम्म. तेजस्विनी खरे. अच्छा. खरे. हम्म. ज्यांना भाषणं शिकायचीच आहे, खरं करायचं आहे, ज्यांना वक्तृत्वातून एक नवं नेतृत्व उभं करायचं आहे, आणि वक्तृत्वच हे तुमचं व्यक्तिमत्वाचा आयाम देतं. म्हणजे मला सातत्याने राहून राहून प्रश्न पडतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असंख्य लोक होते आहे आणि पुढे देखील राहतील, पण मला बाळासाहेब ठाकरे का लक्षात राहिले? मी प्रश्न विचारला. कारण बाळासाहेब मला कशामुळे लक्षात राहिले? तर त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे. विचार केला. ते झाल्याच्या नंतर मला प्रमोद महाजन का लक्षात राहिले? त्यांच्या भाषणामुळे. राज ठाकरे आज प्रत्येक जण का ओळखतात? त्यांच्या भाषणामुळे. प्रमोद महाजन का लक्षात राहतात? त्यांच्या भाषणामुळे. गोपीनाथजी मुंडे का लक्षात राहतात? त्यांच्या भाषणामुळे. बरं, अपक्ष निवडून येणारे बच्चू कडू का लक्षात राहायचे? अर्थातच त्यांच्या भाषणामुळे. मग मी विचार केला की एखाद्या सरपंच पदावर असणारा माणूस महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीस येतो, आणि अनेक आमदार आहे ज्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांची साधी ओळख पण नाही मतदारसंघाच्या बाहेर. याचं कारण काय असावं? तो सरपंच केलेल्या कामाचा प्रभावीपणे मांडणी करतो आहे. हे आमदार मात्र आपल्या मतदारसंघापुरतेच येतात, जन्मतात, कार्यकार करतात आणि निघून जातात. त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लक्षात राहत नाही. ते यासाठी की त्यांना व्यक्त होता येत नाही. तुमच्या माहितीसाठी जनरल सिंग भिंद्रनवाले यांनी संघटना काढली होती, दमदम टकसाय. आणि त्या संघटनेचा मुख्य उद्देश असा होता की भारतामधून पंजाब प्रांतातून खलिस्तान नावाचा देश वेगळा मागणं. आणि त्यांचे भाषणे एवढे व्हायचे की त्यांचे भाषण झाले की गावाच्या गावं हे भारताच्या विरुद्ध पेटून उठायचे. इंदिरा गांधींनी प्रथमतः काय केलं, तर त्या जनरल सिंग भिंद्रनवालेच्या भाषणावर बंदी आली. म्हणजे त्याला त्याच्या राहण्यावर बंदी नाही आली, त्याच्या विचारावर म्हणजे त्याच्या खाण्यावर बंदी नाही आली, त्याच्या जागेवर बंदी नाही आली. प्रथमतः बंदी कशावर आली असेल? त्यांच्या भाषणावर. म्हणजे जे लोक भाषणासाठी एवढं मोठं नेटवर्क उभं असतं, तर त्यांचं व्यक्तिमत्व आज धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी हे अनेक कामं अनेक लोकांकडून करून करून घेऊ शकतात. पण एकमेव एक काम असं आहे की भाषणच असं आहे की ते इतर कोणाकडूनही करून घेऊ शकत नाही. त्यांचं भाषण त्यांनाच करावं लागतं. तो विषय. त्यानंतर आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक चळवळीतले वक्ते आहेत. लोक बोलतात की मी समाजासाठी वेळ दिलेला आहे, समाजासाठी अन्नदान केलेलं आहे, समाजासाठी मी माझी जागा दिलेली आहे. पण ते त्या गावापुरते, त्या शहरापुरते, त्या जिल्ह्यापुरते मर्यादित व्यक्तिमत्व होतात. पण दुसरीकडे सामाजिक प्रबोधनकार, सामाजिक व्याख्याते हे लोक मात्र महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये प्रसिद्धीस येतात. का? कारण समाजासाठी त्यांनी जागा, पद, पैसा न देता ते विचार देतात. म्हणून कदाचित ते अजरामर आणि अनेक वर्षांपर्यंत लक्षात राहतात. मला असं वाटतं की तुम्हाला जर का विचार द्यायचे असेल तर ते विचार तुमच्या भाषणामधूनच व्यक्त करावे लागतील. आणि ते भाषण जर तुम्हाला शिकता आलं नाही तर मात्र तुमचे विचार देखील. ते जर भाषण तुम्हाला शिकता आलं नाही, तुमचे विचार देखील व्यक्त करता येणार नाही. म्हणून भाषणामधून वक्तृत्व गाजवा, कर्तृत्व आणि नेतृत्व आपोआप उभं होतं. आज घडीला मी समीर लिंगोडे, मला मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, पैसा हे सारं वक्तृत्वाने दिलेलं आहे. म्हणूनच प्रबोधनकार ठाकरेंसारखा मोठा माणूस असं म्हणतोय की 100तून एक पैलवान जन्माला येतो.
हजारातून एक पंडित जन्माला येतो आणि 10,000तून एक वक्ता जन्माला येतो. ज्या लोकांना बंदुकीची भीती वाटत नाही, त्या लोकांना माईकची भीती वाटतं. मग बंदुकीला न घाबरणारे माईकला घाबरत असतील, तर माईकवर राज्य करा, जगावर राज्य कराल. भाषणावर कमांड आणा, जगात डिमांड आल्याशिवाय राहणार नाही. आपण अनेक गोष्टीमध्ये, अनेक ठिकाणी आपण अनेक प्रकारचा आपल्याला बिघडवण्यासाठी खर्च अनेक लोक करतात. म्हणजे अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनाधीन होतात. पण तेच जर आपल्याला घडवण्यासाठी आपण जर काय योगदान केलं, गुंतवणूक केली, तर मला असं वाटतं की ती गुंतवणूक तुमच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी ठेवेल. कारण की बेस्ट कम्युनिकेशन स्किल आज कुणाला नको आहे? प्रत्येकाला हवी आहे. तुम्ही घरी देखील भाषण बोलत असताना तुमच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असेल, तर मात्र तुमच्या घरचं सुद्धा कम्युनिकेशन व्यवस्थित राहतं. तुमच्या घरामध्ये सुद्धा सुख शांती समाधान राहतं. पण कम्युनिकेशन नीट नसेल, तर मात्र त्या गोष्टीमध्ये सुद्धा प्रॉब्लेमॅटिक होतं. म्हणून कम्युनिकेशन ही या जगाची सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि ते सगळ्यात सुंदर गोष्ट आपण निश्चितच केली पाहिजे. कारण की कम्युनिकेशन आपलं बंद झालं, कम्युनिकेशन मध्ये आपल्याला सुधारणा करता नाही आल्या, तर आपलं आहे तसे आपण निघून जाऊ. प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी आहेत. त्या दोन्हीच्या मधात आपण जगतो कसं आहे, याला देखील महत्व आहे. आणि मला असं वाटतं की इतर प्राणी मात्रांपेक्षा माणसाला एक बोलणं, एक नवीन, एक चांगल्या पद्धतीचा आविष्कार देवाने दिलेला आहे. तो आविष्कार जर आपण जपला, तर मला असं वाटतं की त्या आविष्कारातून एक नवा चमत्कार वक्तृत्वाच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळात निश्चितच घडवू शकतो. तो चमत्कार घडवण्यासाठी, तो आविष्कार उभा करण्यासाठी आपल्याला वक्तृत्व सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते वक्तृत्व करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि उभं राहून आपल्याला हजारो लाखो लोकांसमोर बोलायचं आहे. आपण बोलत असताना आपल्या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली पाहिजे. आपल्या भाषणावर लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपल्या भाषणावर लोकांनी प्रेम केलं पाहिजे. आपल्या विचारांवर लोकांनी प्रेम केलं पाहिजे. आज तुम्ही सरपंच आहात, तुम्हाला भाषणाची गरज तेवढी पडणार नाही. आमदार झाला तर फार फार मतदारसंघापुरती भाषणाची गरज पडेल. पण मंत्री, मुख्यमंत्री झाला तर भाषणाची सर्वाधिक जास्त गरज पडेल. छोटे व्यावसायिक आहात, भाषणाची गरज पडणार नाही. पण व्यवसाय मोठा केला, वृद्धीस नेला, अनेक कर्मचारी ठेवले, तर कम्युनिकेशनची गरज पडेल, मार्गदर्शनाची गरज पडेल. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला भाषणाची गरज भासतं, तेव्हा आपण समजून घ्यायचं की आपण मोठं होत आहे. कारण छोट्या व्यक्तींना भाषणाची गरज फार तर पडत नाही. विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींनाच भाषणाची गरज पडते. मग तुम्ही जेवढ्या वरच्या पदावर जाल, तेवढी अधिकाधिक भाषणाची गरज तुम्हाला जास्तीत जास्त भासेल. आणि तुम्ही जर वरच्या पदावर असाल आणि तरी देखील भाषणाची गरज असून तुम्हाला जर भाषण करताच येत नसेल, तर भाषण शिकण्याची आवश्यकता आहे. आणि ते भाषण शिकून आपण येणाऱ्या काळामध्ये आपलं वक्तृत्व उज्ज्वल करूया. आणि स्वराज्य वक्ता अकादमीची संधी आहे. अनेक महाराष्ट्रामध्ये काही बॅचेस होतात. 3 दिवसाचा फीस 20,000 रुपये, 25,000 रुपये, 30,000 रुपये कोर्स फीज असतं. त्या तुलनेत स्वराज्य वक्ता अकादमी हा सामाजिक जाणीवेतून उभी झालेली अकॅडमी आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेकांचं योगदान आहे. या महाराष्ट्राला घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हयातभर मेहनत केलेली आहे. संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागाचा संघर्ष आहे. महात्मा फुलेंचा शिक्षणाचा संघर्ष आहे. शाहू महाराजांचा आरक्षणाचा संघर्ष आहे. आणि या सगळ्यांना गुंफून संविधानामध्ये रुजू करणारे अनेक मूल्य, त्या ठिकाणी तत्वज्ञान आपण आज जगतो आहे. म्हणून इथे आपण अभिव्यक्त होऊ शकतो, स्वातंत्र्याने आपण बोलू शकतो. आणि त्या स्वातंत्र्याने बोलण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ते जोपर्यंत तो अधिकार पद आपण बजवत नाही, मला असं वाटतं की ते सगळे योगदान देऊ शकतात. तर मी देखील महाराष्ट्रामध्ये नवीन वक्ते घडवण्यासाठी